किशोर सवाने जी, प्रमुख मार्गदर्शक माननीय जवी पवार, ज्येष्ठ साहित्यिक तथा आंबेडकरी विचारवंत मुंबई, प्रमुख अतिथी म्हणून या प्रबोधन सभेला माननीय रोहिदासजी राऊत सर, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते, कार्यक्रमाला लगेचच या ठिकाणी आम्ही सुरुवात करीत आहोत. सर्व या बंधू आणि भगिनींना आणि आजच्या या जन्म शताब्दी महोत्सवाला उपस्थित असलेल्या जनसमुदायाला सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आहे की जवी पवार सर हे फार अनेक त्यांची पुस्तकं गाजलेली आहेत, आपण वाचलेली सुद्धा आहेत आणि बॅरिस्टर साहेबांच्या जीवनपटावर त्यांनी अनेक असे पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ते आपल्याला संबोधित करणार आहेत. म्हणून आपण या प्रबोधन सभेला सर्वांनी उपस्थित राहावं अशी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सव समितीच्या वतीनं आपणा सर्वांना विनंती करतो आहे. या अगोदर या प्रथम सत्राचा कार्यक्रम टपाल तिकिटाचं विमोचन या ठिकाणी आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला अत्यंतपणे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि दुसऱ्याही या प्रबोधन सभेला आपण जवी पवार सरांचं जे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जीवनपटावरील त्यांच्या कार्यावरील जे लेखन आहे आणि ते स्वतः त्यांनी केलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जीवनावर आपले विचार या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. आपण त्यांचासुद्धा या ठिकाणी विचार ऐकून घ्यावेत आणि यानंतर या सभेला आम्ही सुरुवात करील. येणार आहे त्यांना सन्मानपूर्वक आमचे कार्यकर्ते या मंचावर घेऊन येतील अशी विनंती करतो आहे. आणि राजाभाऊ जन्मशताब्दी समितीच्या वतीनं आपणा सर्वांना विनंती करण्यात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिवंगत बॅरिस्टर खोब्रागडे साहेबांचा माल्यार्पण आणि दीपप्रज्वलनानंतर आपण उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करणार आहोत. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय देशक गिरीशबाबू खोब्रागडे यांचं स्वागत करण्याकरता मी कैलास सेंडे यांना विनंती. या कार्यक्रमाकरता लाभलेले या कार्यक्रमाचे उद्घाटक, यानंतर मी या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय किशोरजी सवाने सर
यांच्या स्वागत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत करूया. प्रमुख अतिथी म्हणून माननीय रोहिदाजी राऊत सर, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते, यांच्या स्वागताकरिता मी पोषणा बेताल यांना या ठिकाणी आमंत्रित करतो आहे. आजच्या कार्यक्रमाचे आमचे दुसरे प्रमुख अतिथी माननीय ॲडव्होकेट यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय भीमराव वैद्य सर, नागपूर. भीमराव यांना या ठिकाणी विनंती करतो आहे. यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय NT मेश्राम सर, नागपूर. मान्यवरांच्या स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी मी आटोप व्यक्त करावं. त्रिवार नमन. आज बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची जन्मशताब्दी आहे. त्यांच्या विचारांना सुद्धा त्रिवार नमन. आज इथे 2 कार्यक्रमाचं आयोजन होतं. पहिलं सत्र विमोचनाचं होतं, दुसरं प्रबोधन सभेचं आहे. या प्रबोधन सभेला उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय देशक गिरीश खोब्रागडे, या प्रबोधन सभेला संबोधित करणारे आपण ज्याच्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहोत ते तज्ज्ञ मार्गदर्शक माननीय जवी पवार सर, ज्येष्ठ साहित्यिक तथा आंबेडकर विचारवंत, मुंबई. प्रमुख उपस्थितीत माननीय रोहिदास राऊत सर, रिपब्लिकन नेते, गडचिरोली. ॲडव्होकेट रामभाऊ मेश्राम सर, प्राध्यापक नितीन रामटेके सर, महेंद्र गायकवाड सर, भीमराव वैद्य सर आणि NK मेश्राम सर, आपणा सर्वांना सप्रेम जय भीम. या कार्यक्रमासाठी उपस्थित या शहरातील विविध विहाराचे पदाधिकारी, विविध संघटनेचे पदाधिकारी, सामान्य गणमान्य नागरिक, आपणा सर्वांना सप्रेम जय भीम. हे जे सत्र होते 7 वाजता सुरू व्हायचं होतं, पण काही कारणाने आपल्याला थोडंसं उशीर झालेला आहे आणि मुख्यत्वे आपल्याला माननीय जवी पवार सरांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. त्यामुळे विशेष जास्ती वेळ न घेता मी 1-5 मिनिटात आटोपतं घेणार आहे. या कार्यक्रमाची आणि या महोत्सवाची जी सुरुवात झाली याची जी पार्श्वभूमी होती ती पार्श्वभूमी अशी होती की बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची जन्मशताब्दी वर्ष येत होतं आणि या वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित आहे आणि या सांगता समारोहासाठी उपस्थित आपण सर्व झालेला आहात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचं
थोडंसं धावतं जीवन परिचय एक 5 मिनटात देण्याचा माझा मानस आहे. जसं आता एक चित्रफित आपण पाहिलेली या कार्यक्रमाच्या आधी, त्या चित्रफितमध्ये त्यांचा जीवन परिचय ढोबळमानाने सर्व कव्हर झालेला आहे. त्यात जे अपिलिंग मुद्दे आहे, जे विशेषत्वाने आपल्याला इंटरेस्टिंग वाटतात, अशा मुद्द्याबद्दल मी थोडंसं उहापोह करू इच्छितो. या चित्रफितीत सुरुवातीलाच सांगितलेलं होतं की त्यांचा जन्म दादमल वार्डात झाला आणि त्यांना पैकाबाईने याचं टोपलं सजवून सोन्या चांदीने मढवून त्या टोपल्यातून मिरवणुकीने त्यांना घरी आणलं होतं. आणि हे कुटुंब किती सधन होतं याचा परिचय देणारे हे इन्सिडन्स होतं. त्यानंतर ते शाळेत गेले. शाळेत जाताना त्यांच्यासाठी वेगळी बगी किंवा जी त्यावेळेसची दमनी म्हणायचे तसं तयार करण्यात आली होती. ती दमनीसुद्धा चांदीने मढवलेली होती. आणि त्या परिस्थितीत, त्या तत्कालीन परिस्थितीत जर का इतकी श्रीमंती असणारे कुटुंब होतं, या कुटुंबाने वारसा हक्कानेच देवाजी बापूपासून तर सामाजिक कार्यासाठी वाहन घेतलेलं होतं. देवाजी बापू आमदार झाले. बॅरिस्टर साहेब इथून 10वीची परीक्षा पास केली आणि नागपूरला गेले, सायन्स कॉलेजमध्ये गेले आणि सायन्स कॉलेजमधून आपल्या मुलांनी डॉक्टरकी वगैरे करावं असा एक मानस देवाजी बापूंचा होता. पण 1943ला बॅरिस्टर साहेबाची भेट चंद्रपूर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी झाली. धावती भेट होती आणि त्या भेटीने, बाबासाहेबाच्या भेटीने बॅरिस्टर साहेब भारावून गेले आणि बॅरिस्टर साहेबाला वाटलं की आपणही बॅरिस्टरी करावी आणि बाबासाहेबासारखं मोठं व्हावं. या हेतूने त्यांनी सायन्सचं शिक्षण आपलं सोडलं आणि BAच्या शिक्षणाला आले. आर्ट्समध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन केलं. पुढे ते स्वतः बॅरिस्टरीसाठी स्वतःच्या पैशाने लंडनला गेले आणि लंडनवरून बॅरिस्टरीची पदवी 1950मधून घेऊन ते इथे परत आले. 26 जानेवारीला ते मुंबईच्या डॉकयार्डला पोचले आणि ते पहिलं प्रजासत्ताक दिवस होता. जिकडे तिकडे रोषणाईने जल्लोष सुरू होता आणि त्या वातावरणात बॅरिस्टर साहेब पदवी घेऊन इथे आले. आणि त्यानंतर जसं आत्ताच बाळूभाऊनी सांगितलं की बाबासाहेबांनी अपील केली की तुमच्या मुलाला एक समाजासाठी काम करायला म्हणून आपण मोकळं करावं. आणि त्या दृष्टीने देवाजी बापूंनी बॅरिस्टर साहेबांना सामाजिक कार्यासाठी वेगळं केलं. त्यांना सोडलं की तुम्ही आपल्या मनाने किंवा तुमच्या परीने जे काही सामाजिक सेवा करता येत असेल त्याप्रमाणे आपण करावी. आणि ते तिथून पुढे संपूर्णतः आपल्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीला सुरुवात करत आहेत. 1953ला ते शेड्यूल कास्ट फेडरेशन नागपूर प्रदेशचे अध्यक्ष झाले. 25चा जन्म आणि 53ला झाले. म्हणजे वय जेमतेम जे काय 20 किती येईल ते 25 ते 53 म्हणजे 25 अधिक 3 28. 28व्या वर्षी शेड्यूल कास्ट फेडरेशनचं त्यांच्या खांद्यावर धूर आली आणि ती त्यांनी सक्षमपणे सांभाळली. पुढे 54-55ला जे पोटनिवडणुका झाल्या लोकसभेच्या, त्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत बाबासाहेब भंडाऱ्यावरून उभे होते आणि त्यांचा निवडणुकीच्या कॅम्पेनचे इन्चार्ज बॅरिस्टर साहेब होते. बॅरिस्टर साहेबांनी तन मन धनानी आणि सर्वस्व झोकून ती निवडणूक पार पाडली आणि त्या निवडणुकीत जी आपली चुणूक त्यांनी दाखवली त्या आधारे बाबासाहेबांनी त्यांना हेरलं की हे पुढे फार समाजासाठी आणि चळवळीसाठी योग्य असं व्यक्तिमत्व होणार आहे. आणि म्हणून त्यांना 1955ला लगेच शेड्यूल कास्ट फेडरेशनचे महासचिव केलं अखिल भारतीय लेवलवर. ज्यावेळेस ते 30 वर्षाचे होते, 30 वर्षाच्या वयात त्यांना बाबासाहेबांनी
अखिल भारतीय लेवलवर महासचिव केलं शेड्यूल कास्ट फेडरेशनचं. यावरून त्यांची योग्यता सिद्ध होते. कारण त्यावेळेस जे चळवळीमध्ये काम करत होते, दत्ता कट्टी होते, एन शिवराज होते, दादासाहेब गायकवाड होते, यावर तज्ज्ञ मार्गदर्शक जवी पवारसाहेब आणखीन उद्धृत करतीलच. त्या सगळ्यांच्या पुढे सगळ्यांना डावलून यांनी जे चार्ज दिला महासचिव पदाचा, तो बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना दिला. यावरून आपल्याला त्यांची योग्यता लक्षात येते. पुढे चित्रफितीत सांगितलेलं आहे की शेतमजुरांसाठी आंदोलन झालं आणि बरेच जेलभर आंदोलन झालं, भूमिहीनाचा सत्याग्रह झाला, दीक्षाभूमीची जागेसाठी लढाई झाली, बौद्धांच्या सवलतीसाठी लढाई झाल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे फ्रॅक्शन RPIमध्ये होत गेले ते फ्रॅक्शन एकत्रित करण्यासाठी आणि त्यांचा मनमुटाव दूर करण्यासाठी ज्या 2 लोकांनी अविरत प्रयत्न केलं, त्यात भैयासाहेब आंबेडकर होते आणि दुसरे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे होते. हे सगळं ते कंटिन्युअस करत गेले. पुढे 3 वेळा ते राज्यसभेवर निवडून गेले. एका कालावधीत ते राज्यसभेचे उपसभापती पण होते. जवळपास 1973पर्यंत ते अविरत कामात होते. 73 नंतर एक आपल्या चळवळीमध्ये भुसाल आल्यासारखं झालं आणि इथे रिपब्लिकन चळवळीला एक दलित पॅन्थर नावाचा उदय झाला. त्याचे संस्थापक आपल्यासमोर बसलेले आहेत, त्यावर ते सविस्तर उहापोह करतीलच. आणि ह्या नंतर ती चळवळ संपूर्णपणे दलित पॅन्थरच्या खाली गेल्यासारखी झाली आणि इथून थोडंसं रिपब्लिकन चळवळीला त्याच्यानंतर 5 वर्ष चाललं. 5 वर्षानंतर ही चळवळसुद्धा थांबली आणि रिपब्लिकन चळवळीला त्याच्यानंतर उतार लागला, घरघर लागली असं म्हणायला काही हरकत नाही. पण बॅरिस्टर साहेब शेवटपर्यंत लढत राहिले. त्यांनी शेवटी आणखीन एक आरक्षण शिखर परिषद नावाचं नागपुरात शेवटचा प्रयत्न केला आणि ती परिषद घेतली. त्यात विविध पक्षाचे लोक एकत्रित केले आणि आपलं रिपब्लिकनचा जो पगडा होता किंवा विचारधारा होती ती मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेवटपर्यंत अविरत प्रयत्नरत राहिले. असे हे बॅरिस्टर साहेब आपल्या शहराचे भूषण. आणि त्यामुळे आपण सर्व मिळून त्यांची 100वी जयंती ती साजरी करत आहोत. या निमित्ताने एक विशेषांकसुद्धा प्रकाशित होणार आहे, काही दिवसात आपणापर्यंत पोहोचेल. तर ह्या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित झाले, स्वागताध्यक्ष या नात्याने मी आपणा सर्वांचं एकदा पुन्हा स्वागत करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम. तर आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे, चंद्रपूरकरांसाठी आणि सर्वांसाठी सुद्धा. तर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जीवनपटावरील एक पुस्तक अनुभव आणि आठवणी, संपादक महेंद्र गायकवाडजी, नागपूर, या पुस्तकाचं विमोचन माननीय ज्येष्ठ साहित्यिक जवी पवार सर आणि मंचावरील उपस्थित सर्व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते या ठिकाणी या पुस्तकाचं विमोचन होणार आहे. मी जवी पवार सरांना विनंती करतो आहे आणि सर्व मान्यवरांना की अनुभव आणि आठवणी या पुस्तकाचं आपण विमोचन करावं. आम्ही महेंद्र गायकवाड सरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत की त्यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्तानं त्यांनी एक अनुभव आणि आठवणी हे एक पुस्तक या ठिकाणी लिहिलेले आहे आणि त्याचं विमोचन या ठिकाणी त्या पुस्तकाचं जवी पवार सर आणि मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे. मी या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय या देशाला मानवमुक्तीचा जाहीरनामा भारतीय संविधानाच्या रूपाने प्रदान करणारे बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम त्यांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला मी या ठिकाणी अभिवादन करतो.
आज आपण ज्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या ठिकाणी तो सोहळा आपण साजरा करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. एक आंबेडकरी चळवळीला एक दिशादर्शक ठरणारा, आंबेडकरी चळवळीचा एक योद्धा, आपल्या चंद्रपुरातून जे रत्न देश पातळीवर गेलं, असे बाबासाहेब आंबेडकरांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्यासुद्धा कार्याला मी या ठिकाणी अभिवादन करतो. त्यांच्या जयंतीप्रित्यर्थ त्यांना अभिवादन करतो. आजचं हे जे सत्र आहे, या सत्राला लाभलेले, या सत्राचे अध्यक्ष माननीय देशकभाऊ गिरीश खोब्रागडे, या सत्राला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले दलित पॅन्थरचे चळवळीचे संस्थापक आदरणीय माननीय जवी पवारसाहेब, जे महाराष्ट्राला सुपरिचित आहेत, एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणून, एक आंबेडकरी विचारवंत म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहेत, सुपरिचित आहेत. या कार्यक्रमाला, या प्रबोधन सभेला प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे मोठे बंधू, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते माननीय रोहिदास राऊत सर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट रामभाऊ मेश्राम सर, तसेच या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष, त्याचे महासचिव, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय किशोर सबाने सर, आणि नुकतंच ज्यांच्या पुस्तकाचं या ठिकाणी विमोचन करण्यात आलेलं आहे, ते प्रामुख्याने नागपूरवरून या ठिकाणी उपस्थित झालेले माननीय महेंद्र गायकवाडजी, श्री वैद्यजी आणि श्री मेश्रामजी, आणि आपण सर्व बॅरिस्टर साहेबावर प्रेम करणारे या चंद्रपूर नगरातील या आंबेडकरी चळवळीचे सर्व कार्यकर्ते, आपण जन्मशताब्दी वर्ष ज्या व्यक्तीची आपण या ठिकाणी साजरी करत आहोत, त्या व्यक्तीसोबत बोलायचं म्हटलं तर खूप सारं काही त्यांच्या बाबतीत बोलता येईल. अनेक वक्ते या ठिकाणी बोलून गेलेत. राजकारणात काम करणारे, वेगवेगळ्या पक्षात काम करणारे, इथे जे वक्ते येऊन गेलेत, त्यांनी बॅरिस्टर साहेबावर प्रत्येकाने त्यांच्या कार्यावर, त्यांच्या जीवनचरित्रावर या ठिकाणी प्रकाश टाकला. मी बॅरिस्टर साहेबांच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर अनेक आठवणी माझ्या जीवनामध्ये आहेत बॅरिस्टर साहेबांच्या. ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आपल्या दलित, शोषित, पीडित, मागासवर्गीय समाजाला शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून शैक्षणिक संस्थांची उभारणी केली, विद्यापीठ स्थापन केले. त्यांच्यानंतर त्या शैक्षणिक क्षेत्रात चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्या या मागासलेल्या जिल्ह्यामध्ये, की जे महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात असलेलं गाव आहे, जो अविकसित जिल्हा आहे, या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं या दृष्टिकोनातून सुद्धा बॅरिस्टर साहेबांनी या ठिकाणी शैक्षणिक संस्था उभ्या केल्यात. सिद्धार्थ सहाय्यक शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून त्यांनी चंद्रपुरात सिद्धार्थ विद्यालयाची स्थापना केली.
महाविद्यालयीन शिक्षणासाठी बहुतेकांना नागपूरला जावं लागत असायचं आणि जो दलित शोषित समाज, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेला जो समाज आहे तो आपल्या मुलाबाळांना शिक्षणासाठी पाठवू शकत नव्हतं. अशांसाठी दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या स्थापनेच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकर कला, वाणिज्य आणि सायन्स, सध्या सायन्सही तिथे आलं, या महाविद्यालयाची स्थापना केली. ही फक्त शिक्षण देणारी संस्थाची हे जे शाळा आहेत किंवा महाविद्यालय आहेत तर ही फक्त शिक्षणापुरते आणि तिथे विद्यार्थ्यांनीच फक्त शिक्षण घ्यावं आणि तिथल्या शिक्षकांनी फक्त शिकवावं इथपर्यंतच मर्यादित न ठेवता बॅरिस्टर साहेबांचं जे विजन होतं, जे समोरचा दृष्टिकोन होता की या शिक्षण संस्थांमध्ये काम करणारा प्रत्येक शिक्षक असेल, तो शिक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न बघितलं होतं, जे सामाजिक न्यायाचं स्वप्न असेल, समतेचं स्वप्न असेल, आपल्या या समाजाला शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर कसं करता येईल, त्याला पुढे कसं नेता येईल. कारण शिक्षणाचं महत्त्व हे बाबासाहेबांनी ओळखलं होतं आणि आपल्या समाजाला जो संदेश दिला होता तो संदेश पोहोचवण्याचं काम आणि बाबासाहेबांची जी चळवळ होती, जी आंबेडकरी चळवळ होती, त्या चळवळीचं पुढं जोमानं नेण्याचं काम सुद्धा या शिक्षकांनी करावं असा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंचा मानस होता. आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून जो शाळेमधला शिक्षक वर्ग असेल किंवा महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग असेल, जो बाबासाहेबांच्या चळवळीशी प्रामाणिकपणे जुळलेला असेल अशा कार्यकर्त्यांची नियुक्ती त्यांनी या ठिकाणी केली होती. आणि त्यांच्या माध्यमातून एक आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी कसे घडता येतील या दृष्टिकोनातून त्यांनी या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून एक प्रयत्न चालवला होता. आणि त्याची फलश्रुती आम्हाला ती चळवळ चालवत असताना, त्या चळवळीत काम करत असताना आम्हाला दिसून येते. आमच्या अनेक सहकारी चळवळीमध्ये, शिकणारी चळवळी त्या काळामध्ये अनेक आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यरत आहेत. बाबासाहेबांनी या समाज व्यवस्थेला, या संपूर्ण सामाजिक व्यवस्थेला बदलवण्याचं जे काम होतं त्या कामाची संपूर्ण धुरा बाबासाहेबांनी ज्या 3 संघटना स्थापन केलेल्या होत्या त्या 3 संघटनेच्या माध्यमातून जे काम चालवलं होतं तर त्याची महत्त्वाची जबाबदारी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या खांद्यावर दिलेली होती. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंना ते मानसपुत्र मानायचे. त्यांचा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंवर खूप विश्वास होता आणि त्यांना माहीत होतं की यांच्या खांद्यावर समजा या संपूर्ण समाजाच्या विकासाची जबाबदारी समजा सर्व क्षेत्रामध्ये आपण सोपवली तर निश्चितच बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे या समाजाचं उत्थान करण्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहतील. आणि तसंच झालं. अतिशय गर्भश्रीमंत कुटुंबात जन्मलेला हा मुलगा, एक राजा, म्हणजे एका राजाच्याच घरात त्यांनी जन्म घेतला असं समजायला काही हरकत नाही. पण त्यांनी आपलं संपूर्ण जीवन हे दलित, शोषित, पीडित समाजाच्या उत्थानासाठीच त्यांनी केलं. त्यांनी पूर्ण आपलं जीवन त्याच्यासाठी वाहून घेतलं. त्याच्यासाठी त्यांनी कोणत्याही आपल्या आरोग्याची काळजीसुद्धा त्यांनी फार घेतलेली नाही. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेचे संबंध किंवा त्यांच्या घराण्याचे संबंध आमचे फार जुने आहेत. आमच्या आजोबा वडिलांपासून ते संबंध आहेत. माझे वडील RN रामटेके हे त्यांचे सहकारी होते आणि बरेचदा त्यांचा संबंध जो आला माझा, आमचा शालेय जीवनापासूनच आला. दरवर्षी 25 सप्टेंबरला ते जेव्हा राहायचे इथे, जेव्हा राहायचे दिल्लीवरून इथे चंद्रपूरला यायचे तर त्यावेळेस त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वप्रथम मीच त्यांच्या घरी जायचो. आणि ते मला नेहमी विचारायचे शैक्षणिक प्रगतीत कशी आहे, शाळा कशी आहेत. कारण आणि आमचे सगळे भाऊसुद्धा त्या सिद्धार्थ शाळेमधूनच सगळे शिक्षण घेतले. आमचं घर त्या सिद्धार्थ शाळेपासून जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर दूर होतं. पण आमच्या वडिलांनी सांगितलं की शिकायचं असेल
तर आपल्या आणि फक्त आपल्यालाच निर्माण केलेल्या बॅरिस्टर साहेबांनीच निर्माण केलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिकायचं आणि तिथून शिकून झाल्यानंतर पुढे या मुवमेंट्समध्येच काम करायचं. त्या अनुषंगाने आम्ही जे 4 भाऊ होते, आमच्या 2 बहिणीसुद्धा होत्या, आमचे 6 लोकसुद्धा त्या सिद्धार्थ शाळेमधूनच विद्यालयामधूनच शिकले. मी तर चळवळीमध्ये काम करतोच, लहान भाऊसुद्धा करतो, ते ज्याप्रमाणे तो करत असेल तर या बॅरिस्टर साहेबांसमोर बोलण्यासारखं किंवा सांगण्यासारखं खूप सारं आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. पण आजचा हा प्रसंग किंवा आजचा वेळ, आजच्या ज्या कार्यक्रमाला जो उशीर झालेला आहे थोडंफार पावसामुळे म्हणा काही म्हणा, तर आपल्यासाठी जे या चळवळीमध्ये ज्यांनी चळवळ निर्माण केली, दलित पॅन्थरच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीला अधिक मजबूत करण्याचं काम केलं, असे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध साहित्यिक जवी पवार सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि मला माहीत आहे की आपण त्यांच्या या भाषणासाठी, त्यांच्या व्याख्यानासाठी आपण या ठिकाणी अतिशय आतुर झालेला आहात. मी आपला फारसा वेळ या ठिकाणी घेत नाही. या कार्यक्रमाचं, या सत्राचं या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी या प्रसंगी जाहीर करतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आपण रोहिदासजी राऊत सर, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते तथा वरिष्ठ पत्रकार, यांना विनंती करतो आणि त्यांना मी पहिल्यांदा सूचना केलेली आहे आणि ते अगदी सूचनेचं पालनही करणार आहेत, मला पक्कं माहीत आहे. अनेक कार्यक्रम मी त्यांच्या कार्यक्रमामध्ये होतो आणि ते बघितलेलं आहे, म्हणून मी त्यांना विनंती करतो आहे की सर आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि ज्यांची आपण जन्मशताब्दी साजरी करतो आहे ते रिपब्लिकन चळवळीचे सरसेनानी दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मृतीला वंदन करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र, एका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मान्य देशकजी खोब्रागडे, ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण सगळे आतुर आहोत माझ्यासकट, ते आदरणीय जवी पवार सर. 83 वर्ष वय आहे त्यांचं आणि मुंबईवरून रेल्वेने प्रवास करत या ठिकाणी आले. त्यांना जास्त वेळ न देणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय करणं होईल असं मला वाटते. आमचे मित्र गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट रामभाऊ मेश्राम साहेब, उद्घाटक प्राध्यापक नितीनजी रामटेके, सवाने साहेब, महेंद्रजी रामटेके, मान्यवर सर्व पाहुणे मंडळी आणि बॅरिस्टर साहेबांच्यावरती प्रेम करणाऱ्या माझ्या तमाम बांधवांनो आणि भगिनींनो, वेळेचं बंधन आहे खरं आहे आणि मी त्यांनी जो दिलेला वेळ आहे त्याच्या आतच संपवणार आहे. मला आज त्या एका गोष्टीचा अत्यंत आनंद आहे आणि अभिमान आहे की मी गडचिरोली जिल्ह्यासारख्या महाराष्ट्राच्या शेवटल्या टोकावर असलेल्या आदिवासी जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्याचा एक सामान्य कार्यकर्ता आज या बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे साहेबांच्या नेतृत्वातल्या रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो, याचा मला अत्यंत अभिमान आहे आणि हा अभिमान मी माझ्या आयुष्याच्या शेवटापर्यंत कायम ठेवणार आहे. आज बॅरिस्टर साहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त आम्ही गडचिरोलीमध्ये जवी सर रिपब्लिकन आणि आंबेडकरी चळवळीमधल्या कार्यकर्त्यांच्या सत्काराचा एक कार्यक्रम ठेवला आणि मी आपल्याला सांगतो साधारण 50-55 कार्यकर्त्यांचा आम्ही तिथे सत्कार केला. एक छोटीशी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गडचिरोली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधून कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते. आपण समजू शकता बॅरिस्टर साहेबांच्या वरती प्रेम करणारी, बॅरिस्टर साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी माणसं कुठे कुठे आहेत आणि इतकं प्रचंड मोठं नेतृत्व बॅरिस्टर साहेबांनी या देशाला दिलं, या समाजाला दिलं. आपण खरोखरच
फार ग्रेट आहोत. भाग्यवान आपण शब्द वापरत नाही. आणि बॅरिस्टर साहेबांच्या प्रेमापोटीच जवीसर सुद्धा इथे आले. ते मला आता सांगत होते की विद्यापीठाचं निमंत्रण हे एक त्याला काय म्हणू एक बहाणा होता, पण ते खरं म्हणजे बॅरिस्टर साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये कार्यक्रमामध्ये त्यांना सहभागी व्हायचं होतं, म्हणून ते इथपर्यंत आले एवढा त्रास सहन करून. मित्रांनो, बॅरिस्टर साहेबांचं जीवन म्हणजे एक अथांग महासागरासारखं आहे. त्याचं वर्णन तुम्ही शब्दामध्ये करू शकत नाही. आता म्हटलं नितीन रामटेकेंनी, राजा भाऊ राजा होते. त्यांचा पूर्व इतिहास सगळ्या लोकांना माहिती आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्याच नाही तर साऱ्या देशातल्या लोकांना माहीत आहे. काय ऐश्वर्य घेऊन ते जन्माला आले, पण ते भावासारखे वागले सगळ्या लोकांशी. आणि म्हणून ही सगळी जनता जी आहे ही या ठिकाणी आज आम्हाला दिसते आहे. किती फिरले पूर्ण देशभर, किती मेहनत घेतली, मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि हा बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन चळवळीचा जो रथ आहे, हा रथ खऱ्या अर्थानं देशभर पोहोचवण्याचं काम बाबासाहेबांच्या नंतर जर कोणी केलं असेल तर ते दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे साहेबांनी केलं. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर ही रिपब्लिकन चळवळ तळागळामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, देशाच्या कानाकोपऱ्यात, ईशान्येपासून तर नैऋत्येपर्यंत आणि उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत पोहोचवण्याचं काम बॅरिस्टर साहेबांनी केलं. सारखे फिरत राहायचे, पायाला भिंगऱ्या बांधून फिरायचे बॅरिस्टर साहेब. आणि तेव्हा कुठं या पक्षाला, रिपब्लिकन पक्षाला चांगले दिवस आले आणि आज हा रिपब्लिकन पक्ष जो आहे तो जनमानसामध्ये रुजला. खरोखरच म्हणजे ह्या रिपब्लिकन पक्षाचं म्हणजे जरी नाव जरी घेतलं तरी लोकांच्या अंगावरती काटा यायचा, इतकी ताकद होती. मी मघा बोललो गडचिरोलीच्या सभेमध्ये की रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता होणं म्हणजे ही काही लहानशी गोष्ट नाही आहे. कोणाला वाटत असेल की तो आमदार नाही आहे, खासदार नाही आहे, मंत्री नाही आहे म्हणून ह्या कार्यकर्त्याला काही व्हॅल्यू नाही आहे, किंमत नाही आहे, या भ्रमामध्ये कोणी राहू नये. मी म्हणतो की आमदार कोणी खासदार असेल त्याच्यापेक्षा जास्त किंमत खरं म्हणजे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याची आहे. याचं कारण असं की हा कार्यकर्ता स्वतःच्या मेहनतीनं, स्वतःच्या घामाच्या पैशातून काम करतो. या ठिकाणी जी बसलेली मंडळी आहेत ती कोणी पैसे देऊन बोलावलेली नाही आहेत. इथे मी तुम्हाला सांगतो, दुसरा कोणता मेळावा असता तर गाड्यांची लाईन लागली असती आणि सगळी व्यवस्था असती, लोक आले असते. रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता हा अपवाद आहे. अशा पद्धतीनं रिपब्लिकन पक्षाला मोठं करण्याचं काम जे आहे खरं म्हणजे बॅरिस्टर साहेबांनी केलं. एक जो प्रभाव होता बाबासाहेब आंबेडकर गेल्याच्या नंतर, त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर, आमचा कोणीतरी वाली आहे, आम्हाला सांभाळून घेणारा, आमच्या समस्या सोडवणारा, याचा एक आत्मविश्वास या देशातल्या तमाम लोकांना होता. ते नाव होतं बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंचं. कुठेही काही झालं, मला अनुभव आहे, एक आमच्या गडचिरोली जिल्ह्यामधलं एक छोटंसं गाव होतं, त्या गावामध्ये जातीय बहिष्काराचं प्रकरण झालं. 84-85 मधली घटना असेल. बॅरिस्टर साहेबांच्याकडे ती मंडळी आली त्या गावातली, आम्ही त्यांना घेऊन गेलो साहेबांच्याकडे. साहेबांनी SP-ना एक फोन केला आणि निमगाव ते गाव आहे वकील साहेब, तर बॅरिस्टर साहेबांच्या एका फोननी पोलिसांची पूर्ण फौज त्या ठिकाणी गेली आणि तिथलं वातावरण शांत करण्याचं काम त्यावेळेला केलं होतं. इतकं प्रचंड काम आहे. आणि म्हणून आजही बॅरिस्टर साहेबांचं नाव घेतलं की लोक उठून उभे राहतात. मी मागच्या वेळेला आमच्या बाडूभाऊ आणि आम्ही तिकडला दौरा केला, भंडारा गोंदिया जिल्ह्यामधला. मी तुम्हाला सांगतो, अभिमानानं सांगतो की बाडूभाऊ आमचे, बाळासाहेब जिथे कुठे जायचे गावामध्ये लोक आदराने येऊन त्यांना वंदन करायचे, चरण स्पर्श करायचे. ही किमया जी आहे ही बॅरिस्टर साहेबांची आहे. ही सर्वसाधारण कोणत्याही माणसाला अशी किमया साधता येत नाही. ते काम बॅरिस्टर साहेबांनी केलं. एवढ्या मोठ्या श्रीमंत घराण्यामध्ये जन्म घेऊन सुद्धा त्यांनी हे काम केलं. बॅरिस्टर साहेब राज्यसभेचे उपसभापती झाले. किती मोठा सन्मान! बॅरिस्टर साहेब राज्यसभेचा उपसभापती होणं ही का लहान गोष्ट नाही आहे. म्हणजे देशाचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो, सभापती असतो. आणि त्याच्यानंतर जे उपसभापती पद आहे ते पद बॅरिस्टर साहेबांनी भूषवलं. आणि
विशेष म्हणजे त्यावेळेला बॅरिस्टर साहेब हे काही तत्कालीन जो सत्ताधारी पक्ष होता काँग्रेस पक्ष, त्याचा मित्रपक्ष म्हणून बॅरिस्टर साहेबांचा पक्ष नव्हता. ही एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. म्हणजे मित्रपक्ष नसताना सुद्धा बॅरिस्टर साहेबांना इंदिरा गांधींनी सांगितलं आणि त्यावेळचे मोहन धारिया यांच्या पुढाकाराने नंतर त्यांच्या सोबत चर्चा करून बॅरिस्टर साहेबांना हे उपसभापतीपद त्यांनी स्वीकारलं. हे कशामुळे तर बॅरिस्टर साहेबांची जी विद्वत्ता, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं नेतृत्व इतकं मोठं होतं की त्यांना ती ऑफर त्या पक्षाने दिली. आजकाल तर मला एक नगरसेवकाचं तिकीट मिळालं पाहिजे म्हणून लोक मागे मागे धावतात सत्ताधारी लोकांच्या. त्यावेळेला बॅरिस्टर साहेबांना सत्ताधारी पक्षाच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी ऑफर दिली आणि ते पद स्वीकारायला त्यांना विनंती केली आणि बॅरिस्टर साहेब राज्यसभेचे उपसभापती झाले. मित्रांनो, पुष्कळ गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण वेळ कमी आहे. आपल्या सगळ्यांना जवीसरांना ऐकायचं आहे. मित्रांनो, मी जाता जाता एक सांगतो, थोडीशी खंतही व्यक्त करतो. मग बाळासाहेब बोलले की देशक आणि आम्ही दोघे सह्या जन्मशताब्दी समितीमध्ये एकत्र आलेलो आहे. मला अतिशय आनंद झाला. मी तुम्हाला सांगतो, माझं ऊर भरून आलं. मी या मंचावरून आवाहन करतो, विनंती करतो की ज्या पद्धतीने तुम्ही या जन्मशताब्दी समितीमध्ये दोन भाऊ एकत्र आले आणि चंद्रपूरच्या लोकांना एवढा मोठा कार्यक्रम दिला, त्याच पद्धतीनं या रिपब्लिकन चळवळीचं सुद्धा तुम्ही दोघे भाऊ मिळून नेतृत्व करा. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी राहू. आणि या रिपब्लिकन पक्षाचं जे गतवैभव आहे, या रिपब्लिकन पक्षाचं जे वैभव आहे, जो इतिहास आहे, तो पुन्हा परत प्राप्त करून देण्यासाठी आपण सगळे मिळून काम करू. आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. माजी नगराध्यक्ष यांना विनंती करतो आहे की कृपया त्यांनीही या प्रबोधन सभेला थोडं मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो आहे. इतकं बॅरिस्टर साहेबांच्याबद्दल इथे चित्रफितीच्या माध्यमातून आणि भाषणाच्या माध्यमातून सांगण्यात आलं, त्यामुळे नवीन काही माझ्या तोंडून निघेल असं बिलकुल नाही. पण तरीही दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचा आभार मानतो आणि सुरू करतो. मला योगायोग असा लाभला की माझ्या जीवनातल्या दोन गोष्टी अजिबात मी विसरू शकत नाही. एक तर म्हणते संपूर्ण महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतामध्ये भूमिहीन लोकांना, भूमिहीन अनुसूचित जातीच्या गरजू लोकांना मिळालेल्या जमिनीचं वाटप, आणि दुसरी गोष्ट अनुसूचित जाती इन्क्लुडिंग नवबौद्ध यांच्या स्कॉलरशिपमध्ये झालेली वाढ. कारण या दोन गोष्टी सांगायच्या यासाठी वाटतात की आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा इथे शिकायला आलो त्यावेळेस आमची स्कॉलरशिप होती 30 रुपये. रोहिदाजी बरोबर आहे ना? हे पण होते माझ्यासोबत, प्रीला होते, मी फर्स्ट इयरला होतो. कॉलेज होतं आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज. बॅरिस्टर साहेबांनी जे स्थापना केलं ते कॉलेज, म्हणजे त्यावेळेसचा बॅरिस्टर साहेबांचा दूरदृष्टिकोन पहा की आम्ही ज्यावेळेस इथे गडचिरोलीवरून शिकायला आलो त्यावेळेस आमच्याकडे कॉलेज नव्हतं. 1974ला गडचिरोलीमध्ये कुठलंही उच्च शिक्षणासाठी ज्युनियर म्हणा किंवा सिनियर कॉलेज हे नव्हतं. इथले विद्यार्थी एकतर औरंगाबादला जायचे किंवा मग चंद्रपूरला शिक्षणाला यायचे. तर त्यावेळेस माझ्या समाजातील गरीब लोकांना, पीडित लोकांना, गरजू लोकांना शिक्षणाच्या सोयी तयार व्हाव्यात म्हणून त्या काळात बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी स्वतः पुढाकार घेऊन इथे सिद्धार्थ हायस्कूल आणि डॉक्टर आंबेडकर कॉलेजची स्थापना केली. 30 रुपये फक्त स्कॉलरशिपमध्ये आम्ही कसा निपटारा करत होतो आणि कसं शिकलो हे माहीत नाही. पण बॅरिस्टर साहेबांच्यामुळे आम्हाला चंद्रपूरचं दर्शन झालं. बॅरिस्टर साहेबांच्याचमुळे आम्हाला उच्च शिक्षणाची संधी मिळाली आणि आज वकील म्हणून आमचं जीवन आम्हाला काढता आलं. याबद्दल आम्ही हे सर्व श्रेय बॅरिस्टर साहेबांना जाते, याबद्दल कुठलंही दुमत नाही. रोहिदासजी, आपण म्हणाले निश्चितच रोहिदास म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे गट खंदा कार्यकर्ता. म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये रोहिदास राऊत म्हटलं की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कारण अनेक रिपब्लिकन पार्ट्या आहेत
पण रोहिदास राऊतांचं जेव्हा नाव आलं त्यावेळेस खोब्रागडे साहेबांचं नाव आलंच. मधल्या काळामध्ये हे सुद्धा भरकटले रोहिदासजी. दोष यांचा नव्हता, पण दोष अजिबात यांचा नव्हता. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये ही चळवळ कुठंतरी लुप्त होत आहे असं वाटायला लागलं. चळवळ संपल्यासारखी झाली होती आणि म्हणून काही काळासाठी का होईना रोहिदासजींनी प्रकाश आंबेडकरची वाट धरली. नाही पटलं ते शास्त्र, पण त्यानंतर प्रवीणजी खोब्रागडे यांनी जी चळवळ जिवंत केली, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचा विस्तार केला, त्यावेळेस स्वतःहून रोहिदासजीनं असं ठरवलं की मी मरेपर्यंत बॅरिस्टर साहेबांच्याच पक्षामध्ये काम करणार आहे. आणि म्हणूनच मी अजूनही रोहिदासजी तुमचं नाव घेतो, कुठल्याही कार्यक्रमात नाव घेतो यांचं. काही खंदे कार्यकर्त्यात नाव घ्यायला अजिबात लाज शरम वाटायला नको. रोहिदासजी राऊत आहेत, मी सांगतो 80 वर्षाचे माणिकराव तुरे आहेत, बरोबर आहे, खंदे कार्यकर्ते. त्या मोहालीचे कुलपती मेश्राम आहेत. म्हणजे काही आमच्या जिल्ह्याचे. त्यावेळेस काय झालं, ज्या वेळेस रिपब्लिकन पार्टी ही अस्तित्वात होती महाराष्ट्रात, त्यावेळेसपर्यंत आमच्या विदर्भामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे हे फक्त खोब्रागडे साहेबांचीच पार्टी म्हणून लोक ओळखत होते, कारण दुसरी पार्टी नव्हती आणि दुसरं काही नव्हतं. आणि त्याच माध्यमातून मग 1964 पासून अविरत बॅरिस्टर साहेबांनी भूमिहीनाच्या जमिनीसाठी सत्याग्रह केला, ज्याला खऱ्या अर्थानं 1971 यश भेटलं. तसे कायदे तयार झाले, परंतु त्याही पलीकडे जाऊन जरी राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340, 41, 42मध्ये रिझर्वेशनची तरतूद केली, पण सत्ताधाऱ्यांनी ते देण्यास टाळाटाळ केली. म्हणून अनेक आंदोलनं बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना करावी लागले आणि त्यामुळेच मग टप्प्याटप्प्यानं ते आंदोलन लागू करण्यात आले. 1964च्या भूमिहीनाच्या जो मोर्चा निघाला, जे आंदोलन झालं, माझे मायबाप होते त्याच्यामध्ये म्हणून आम्हाला माहीत. आम्ही त्याच चळवळीतले. आम्हाला आता वेगळीकडे नेऊन टाकलं, पण आमची चळवळ म्हणजे रिपब्लिकन चळवळ. अजूनही आम्ही मरेपर्यंत रिपब्लिकन चळवळीमध्येच राहणार आहोत. आमचं मी कबूल करतो, मी काही इलेक्शन पंजाबवर लढवले आहेत. कारण सांगतो, माझा पिंडा हा रिपब्लिकन पार्टीचा आहे, परंतु परिस्थितीचा विचार करून, लोकल राजकारणाचा विचार करून तसे आडाखे बांधावं लागतात पप्पूभाऊ देशमुख. आणि म्हणूनच पण मी माझ्या मनाने अजूनही रिपब्लिकन पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि मरेपर्यंत रोहिदासजी मी सुद्धा रिपब्लिकन कार्यकर्ता म्हणूनच, रिपब्लिकन पार्टीचा कार्यकर्ता म्हणूनच जन्मभर काम करत राहणार आहे. पण सांगायचं हे की त्या 1971चा परिणाम असा झाला की 1976 आणि 77ला पहिल्यांदा अनुसूचित जातीच्या लोकांना, भूमिहीनांना जमिनीचे पट्टे वाटप करण्यात आले. रोहिदासजी, ही गोष्ट मला यासाठी आठवते कारण मला एक पट्टा भेटला होता 1976मध्ये, पण काही लोकांनी तक्रार केली की याच्या बापाकडे जागा आहे म्हणून माझा तो पट्टा रद्द झाला. काही गोष्टी आठवणीतच आहेत. बॅरिस्टर साहेबांनी जेलभरे आंदोलन केलं, सत्याग्रह केला, बाप जेलात गेला, बाप सुटून आला, रोडवर दिवे लावले होते. 1964मध्ये गडचिरोलीमध्ये लाईट आले. कसं आठवते की बाप जेलमधून आला होता, सत्याग्रहातून, कुठं दुसऱ्या गुंड्यातून नाही. कोणी आंदोलन केलं होतं? बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी केलं होतं. आणि म्हणून हे सर्व श्रेय जे आहे दलितांना अधिकार देण्याचा, दलितांच्या जीवनात प्रकाश टाकण्याचं सारं श्रेय बाबासाहेबांच्या नंतर कोणी खऱ्या अर्थाने केलं असेल तर ते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी केलं. आणि त्यांचाच वारसा आता प्रवीणजी खोब्रागडे, त्यांचे चिरंजीव आणि त्यांची पूर्ण चमू आमचे प्रतीक डोरलीकर हे करत आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमचे अशोकजी निमगडे आहेत, चंद्रपूरचे कट्टर समर्थक, गडचिरोलीचे समर्थक आहेत. रोहिदासजी राऊत यांच्या रूपानं ही चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. मी चळवळीला शुभेच्छा देतो. आदरणीय बॅरिस्टर साहेबांना परत एकदा नमन करतो आणि इथेच थांबतो. जय भीम. बॅरिस्टर खोब्रागडे साहेबांच्या बद्दल जाहीररित्या तसं मी लिहिले, खूप लिहिले, त्यांच्याबद्दल खूप लिहिले. आपण वाचलेलं नाही हे मला माहिती आहे, कारण वाचनापेक्षा राजकारण करणं आपल्याला जास्त आवडतं. आपला पिंड राजकीय पिंड आहे
आपली जी सगळी इंद्रिय आहेत ना, इंद्रिय, डोळा, कान, नाक, ही सगळी जी इंद्रिय आहेत, या सगळी इंद्रिय ही आपला राजकारण नावाच्या इंद्रियाच्या समोर लुळी पडतात. आपल्याला राजकारणच महत्त्वाचं असतं. कोण सभापती होता, कोण उपसभापतीचा, कोण पंचायत समितीचा होता. कारण प्रकाश जो जातो तो त्यांच्यावर जातो. आमदार खासदार त्याच्यावर प्रकाश जातो, बाकीच्यावर प्रकाश नाही. मग आपल्यावर प्रकाश नाही तर ते राजकारण कसं यशस्वी व्हायचं एवढाच प्रयत्न करतात. पहिला प्रथम मी एक म्हण सांगतो तुमच्या माहितीसाठी. आज या ठिकाणी माझ्यासमोर वेगवेगळ्या पक्षाचे लोकही असू शकतात, असतीलसुद्धा. ज्या रोहिदासबद्दल आपण बोललात ते माझे सहकारी राऊत साहेब आणि आपण सगळी मंडळी, या सगळी मंडळी कुठेही गेली तरी संध्याकाळी अगदी चुकारू गुरु असलं, गाय असो, म्हैस असो, बैल असो, कुत्री असो, कोणी असो, कुठेही दिवसभर ते फिरायला गेले, काय मिळेल तिथं खायला गेले, नाही मिळालं तर उपाशी पोट आले, पण संध्याकाळी ते येतात, त्या आपल्या घरातच येतात. घर परतून ये घरा असंच आपण त्यांना सांगतो. आणि ह्या पद्धतीचं तुम्हा सगळ्यांचं घर हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे आपल्या सगळ्यांचं घर आहे. तेव्हा तुम्ही कुठेही जा, कुठल्याही याच्यावर जा, तुम्हाला ओळखलं जाईल. जेव्हा तुम्ही या समाजावर जाईल तेव्हा तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा माणूस म्हणूनच ओळखला जाईल आणि तशीच तुम्हाला किंमत मिळेल. वाईट असो, चांगली असो, दोन्ही प्रकारची तुम्हाला जी किंमत मिळते ती याच्याच मिळेल. मी 1972च्या दरम्यानची एक महत्त्वाची घोषणा आपल्याला सांगतो आहे. नागपुरात त्या काळात मी वरचेवर येत होतो, खूप वेळा आलो, इतक्या वेळा आलो नागपुरातल्या अगदी खेड्यापाड्यातल्या अत्याचारांना तोंड देण्यासाठी किंवा त्यांना मी आलेलो आहे. त्यावेळेला एक म्हण अशी होती, ईशगडे अय्यागडे जिकडे तिकडे खोबरागडे. ईशगडे अय्यागडे जिकडे तिकडे खोबरागडे. हे 1972ला होतं, त्याच्याही नंतर होतं. आणि त्यानंतर मात्र मी अनेक वेळा नागपुरात आलो, त्यावेळेला जिकडे तिकडे खोबरागडे होते, पण जिकडे तिकडे खोबरागडे गट होते. 8 गट होते. मी एकदा आलो तेव्हा एका खोबरागडेंच्याच नावानं 8 गट होते. मी विचार करत होतो, हे जर सगळे खोबरागडे गटा म्हणतात तर मग एकत्र का येऊ शकत नाही? रिपब्लिकन पक्षाच्या प्रत्येक गटाच्या समोर अ ब कड हे असे बारी आहे, गारीप आहे, खोरीप आहे, सगळे असतील. पण हे खोरीपच्या नावानं जे 8 गट आहेत ते एकत्र का येऊ शकत नाहीत? माझ्या प्रश्नाला उत्तर नव्हतं. कारण तो पहिली गोष्ट म्हणजे मला सांगायला मी अनेक ठिकाणी सांगतो, आताही सांगायला हरकत नाही. नागपूर किंवा नागपूरचा परिसर, मग तो चंद्रपूर असेल किंवा इकडचा विदर्भ असेल, राऊत साहेब, मी नेहमी अशा लोकांच्या समोर जातो तेव्हा सांगतो, मी तुम्हाला काय मार्गदर्शन करणार? कारण तुम्ही नागपूर किंवा वऱ्हाडच्या परिसरात प्रत्येक माणूस स्वतःला आंबेडकरच समजतो आणि तो आंबेडकरांपेक्षा कमी नाही, उलट बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा जास्त आम्ही बुद्धिमान आहोत. अशा प्रकारच्या ह्या विदर्भातल्या परिसरांची लोकांची आणि म्हणून मुंबईच्या कल्याण विभागातला असो किंवा आणखी कुठल्या भागात असो, मी त्यांना सांगतो, मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकत नाही. कारण तुम्ही घरामध्ये तिकडे बाबासाहेब आहेत, तुम्ही बाबासाहेबच आहेत किंवा बाबासाहेबापेक्षा जास्त विद्वान आहात. तर मित्रो, मी खोबरागडे साहेबांना मगाशी सांगितलं की कितीही मला शरीर वेदना झाल्या तरी मी येणार होतो. मुद्दाम मी आपल्याला सांगतो, या कार्यक्रमाला मला बोलवण्यात आलेलं नव्हतं. मला बोलवण्यात आलं होतं ते विद्यापीठात. अलीकडच्या काळामध्ये माझ्या अभ्यासक्रमामध्ये जिकडे तिकडे सगळ्या विद्यापीठात, जगभरच्या विद्यापीठात माझी पुस्तकं असल्यामुळे विद्यापीठाच्या क्षेत्रामध्ये आहेत. आणि आपल्यापैकीतील कित्येक लोकांना माहीत नाही, आपण माझी कविता
83 सालापासून अभ्यास आहे, पण ती जवी पवारची कविता आहे हे तुम्हाला माहिती नाही. हा जागतिक विक्रम आहे की ज्याची पहिल्यांदा कविता 1983ला इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमात आली आणि 83 ते 2025 आतासुद्धा तीच कविता कधी 9वीला कधी 8वीला आणि सध्या 10वीला आहे. सध्या माझी कविता 10वीला आहे. ते तुम्ही सगळ्यांनी, कारण बाबासाहेबांचा मूळ जो विचार आहे, क्रांतीचा विचार आहे, लढापूरच्या विद्यापीठातल्या काही बड्या लोकांना मी सांगितलं. आता 1-2 विद्यार्थी PhD का करावी, तर एखाद्या माणसाचं संपूर्ण जे कर्तृत्व आहे त्याचा बारकाईनं अभ्यास होतो. बारकाईनं तो बारकाईनं अभ्यास करण्यासाठी आणि म्हणून मी त्यांना सांगितलं तुमच्याकडे विद्यार्थी तयार करा, त्याच्या बॅरिस्टरांच्यावर PhD करणारे तयार करा. माझ्याकडं प्रचंड साहित्य आहे. माझ्याकडं दादा खोब्रागडे साहेबांच्याबद्दल प्रचंड खबर आहे. मी तुम्हाला एक मुद्दाम सांगतो, तुम्ही वाचलत नाही हे मी गृहीत धरतो, तर तुम्ही वाचक नाही ते मी गृहीत धरतो. आमचे ज्यांच्या आता पुस्तकाचं प्रकाशन झालं, ही लेखक मंडळी, त्याला कोण जास्त किंमत देत नाही. लेखक मंडळीला त्याला वाटतं की ह्याला काय की दुसरं करता येत नाही म्हणून लिहितात ते, असं त्यांचं म्हणणं आहे. मी सांगतो, माझा जो आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ नावाचा प्रकल्प आहे, ज्याच्यामध्ये मी आतापर्यंत 5 खंड लिहिलेले आहेत. 1984 पण आला आणि तिथं मी थांबलो आहे. 1984च्या नंतरचा माझा मी प्रकाशित करू शकलो नाही. राऊत साहेबांना माहिती आहे मी किती बिझी असतो आणि काय करत असतो ते. तो आता पहिला जो खंड आहे आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ, म्हणजे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरची जी चळवळ आहे त्या चळवळीचा जो माझा पहिला खंड आहे, त्या पहिल्या खंडावर 4 नेत्यांचे फोटो आहेत. आपण नसेल वाचलं किंवा मी देशक नाही सांगतो, तुम्ही ते तुम्ही ते मिळवून घ्या. मी आज आणणार होतो, मॅडमना सांगितलं ते एखादं तरी पुस्तक तिथं दाखवायला तरी, पण मला ते आणता आलं नाही, मी विसरलो होते. आता ते माझी गाडीतून ती गाडी परत गेली मला पोचवून. त्यामुळं त्या पहिल्या ह्याच्यामध्ये 4 लोकांचे फोटो मी टाकलेत. 1 नंबर आहे दादासाहेब गायकवाड, कारण दादासाहेब गायकवाड हे त्या काळात बाबासाहेबांच्या बरोबरीनं खोब्रागडे साहेबांच्या आधीपासून ते कार्यरत होते. याला कोणाचा नकार नाही किंवा इतिहासाला आता दुजोराच असेल. 2 नंबरचा फोटो टाकला आहे, तो मी टाकला आहे बॅरिस्टर खोब्रागडेचा. कशावर? मुखपृष्ठावर, आतमध्ये नाही, मागे नाही. माझ्या पुस्तकांच्या मुखपृष्ठावर 4 लोकांचे फोटो टाकलेत. ह्या 4 लोकांपैकी मी 4ही ठिकाणच्या लोकांना प्राधान्य दिले. दादासाहेब गायकवाडच्या रूपानं मी तर पश्चिम महाराष्ट्राला दिले, त्या तिकडच्या महाराष्ट्राला. दुसरा फोटो दिला आहे विदर्भातला, बॅरिस्टर साहेबांचा फोटो दिला आहे. तिसरा मी फोटो दिला आहे सांगलीकडच्या BC कांबळेंचा दिला आहे आणि चौथा दिला आहे त्यावेळेला मोठे नेते असलेले RD भंडारे यांचा दिला आहे. ह्या 4 लोकांच्या चळवळीचा मागोवा घेणारं माझा पहिला खंड आहे. आणि त्या पहिल्या खंडामध्ये 2 नंबरचा फोटो मी बॅरिस्टर खोब्रागडेंचा टाकला आहे. बॅरिस्टर खोब्रागडेंचं आणि माझं काही नातं होतं का? मी का आलो? तुमच्यापैकी अनेक लोकांचं बॅरिस्टर खोब्रागड्यांशी, ही मंडळी मी मान्य करतो ते इथल्याच असल्यामुळे त्याचं, पण बऱ्याचशा लोकांचा खोब्रागडे साहेबांशी जास्त संपर्क येत नव्हता, कारण त्याचा अधिकारच वेगळा होता. ते उपसभापती असल्यामुळे एक काय शिस्त असते, प्रोटोकॉल असतो. पण ह्या ह्यांचा बॅरिस्टर साहेबांचा आणि माझा अत्यंत जवळकीचा संबंध होता. त्यावेळेला हा प्रकार नव्हता, घरात फोन नाही, परंतु तरीसुद्धा दर महिन्याला खोब्रागडे साहेबांची माझी भेट होत होती. किंवा नाही भेट होत आली तर किमान फोनवर तरी आमची भेट होत होती. ती कशी होत होती हे तुम्हाला सांगतो. खोब्रागडेंच्याबद्दल 2-3 गोष्टी सांगतो आणि नंतर मी थोडं या निमित्तानं काय बोलतो. खोब्रागडे साहेब दिल्लीला असायचे, कायमचे दिल्लीला असायचे आणि मी मुंबईला असायचो. मी बँकेत अधिकारी असल्यामुळे मला जास्त मुंबई सोडता येत नसायची. पण पगाराचा प्रश्न आहे, पैशाचा प्रश्न आहे, पोटाचा प्रश्न आहे, कुटुंबाला पोसायचं आहे, चळवळीला पोसायचं आहे. चळवळीला पोसायचं आहे, माझा अंडरलाईन करा.
जवी पवार म्हणतोय चळवळीला पोचायचं आहे आणि ती चळवळीला मी पोचलेला आहे. तर त्यावेळेला ते तिथं असायचे आणि त्यांचे एक नातेवाईक होते M.L. सहारे नातेवाईक होते. त्याचं नातं मी कधी विचारलं नाही काय तुमचं नेमकं नातं आहे विचारलं नाही मी, पण M.L. सहारे होते आणि ते M.L. सहारे हे त्यावेळेला त्या काळामध्ये ते महाराष्ट्र MPSC ज्याला म्हणतो आपण MPSC नाही MPSC M.L. सहारेंचं सुरुवातीचं म्हणतो मी MP तिथं ते होते आणि तिथं असल्यावर ते मेंबर होते. नंतर ते चेअरमन झाले, UPSC म्हणतात ते चेअरमन झाले. हा नंतरचा भाग आहे. ज्या काळात 72च्या काळात दलित प्रांताच्या काळात माझ्याबद्दल त्यांना आपुलकी होती त्या काळातलं मी सांगतोय. ते M.L. सहारे होते आणि M.L. सहारेंचं ऑफिस म्हणजे MPSCचं ऑफिस आणि माझं बँकेचं ऑफिस त्यांचं 3ऱ्या माळावर होतं. माझं मॅझनिन फ्लोअर म्हणजे अर्धा पोटमाळा होतं. ते तिकडून फोन करायचे खोब्रागडे साहेब, दिल्लीवरून फोन करायचे, त्यांच्या ऑफिसला फोन करायचे M.L. सहारेंच्या. M.L. सहारे असतील नसतील कुठे प्रवासाला असतील, परंतु ते निरोप द्यायचे की तुमच्या बिल्डिंगच्या अमुक अमुक माळ्यावर अमुक अमुक अधिकारी आहे, त्याचं नाव हे आहे, त्याला फक्त निरोप द्या की मी अमुक अमुक तारखेला येतो आहे आणि माझा रूम बुक झालेला आहे, त्या बुकवर तो अमुक अमुक वाजता आहे, त्या माणसाला तुम्ही आता फक्त निरोप द्यायचा आहे. आपण व्हॉट्सअपचे निरोप देतो ना तसा मला निरोप यायचा. तो कोणीतरी अधिकारी यायचा, शिपाई यायचा, कोणतरी यायचा आणि सांगायचं की दिल्लीवरून फोन आला होता, कोणीतरी खोब्रागडे, सगळ्यांना काय देणं घेणं नसतं, कोणीतरी येणार आहे, त्यांनी तुम्हाला अमुक तारखेला बोलवलं आहे. आणि त्यांची एक रूम आमच्या त्या हॉस्टेलला राऊतसाहेब त्यांची एक रूम कायमची ते जे येणार असले की 2-3 दिवस आणि नंतर 2-3 दिवस एक नंबर ते बुक करून ठेवायचं. त्यांचं ऑफिस बुक करत असेल कदाचित, ते माहीत नाही मला. 103 नंबरची जी रूम होती मंत्रालयाच्या समोरचा जे आकाशवाणी आहे, आकाशवाणीच्या समोरचं हे रेस्ट हाऊस आहेत गव्हर्नमेंटचं, त्याला मॅजिस्ट्रेटच्या सारखंच आहे, त्याच्या 103 नंबरची रूम ही त्यांची असायची. आणि त्या 103 रूममध्ये मी माझ्या बँकेचं काम करून जेव्हा मी त्यांच्या आतमध्ये प्रवेश करायचा, खोब्रागडे सांगायचे पोटसे हो चला सगळ्यांनी बाहेर जा, एकही इथं थांबता कामा नये. आणि मी आणि खोब्रागडे साहेब आम्ही 8, 9, 10 कितीही वाजेपर्यंत आम्ही त्यावेळेस चर्चा करत असतो. त्यांना ते आश्चर्य वाटायचं की हा लहान वयातला मुलगा हा सगळा महाराष्ट्र, हे 2-4-5 लोक, राजा ढाले, नामदेव ढसाळ, जयवी पवार वगैरे वगैरे जी 4-5 नावं सगळा महाराष्ट्र हादरवून सोडतात. काय नेमकं यांच्याकडं कला आहे, कोणत्या कधीने करतायत, ते माझ्याकडं उत्सुकतेने ते माझ्याशी चर्चा करायचे आणि इतक्या चर्चा करायचे. त्यांचा अत्यंत महत्त्वाचा मगाशी एक पुस्तकाचं आपण प्रकाशन केलं आहे, त्या प्रकाशनामध्ये देशक भाऊने पण बघता बघता एक चूक सांगितली. खरं आहे ती एक लहानशी चूक आहे. मी माझ्या दोस्ताला, ते माझे साहित्यिक म्हणून जे खूप जुने ओळखीचे आहेत ते, त्यांना विनंती करेन सेकंड आवृत्ती जेव्हा काढाल त्यावेळेस ते वाक्य ते काढून टाका. मी तुम्हाला सांगेन, खाजगीत सांगेन कुठलं वाक्य आहे ते मी तुम्हाला सांगेन पाहिजे, पण ती ओळ काढून टाका. त्यांनी एक काम केलं, त्यांचं म्हणणं होतं आपल्या समाजामध्ये त्यावेळेस गट तर भरपूर होते, बॅरिस्टरांचं म्हणणं होतं की किमान आपल्याकडं गट असणं चुकीचं नाही. तुझा विचार वेगळा, माझा विचार असा नाही, आपण सगळे बाबासाहेबांच्याच विचाराचे आहोत, तरीसुद्धा जर गट करायचे असतील तर कमीत कमी 2 गट असले पाहिजे. कोण 2 गट कुठले? एक प्रो काँग्रेस आणि एक अँटी काँग्रेस. काँग्रेसला विरोध करणारा एक गट आणि काँग्रेसला पुरस्कृत करणारा एक गट. ते कंसातलं हे नको, गारीप फारीप अमुक तसले नको, एक गट पाहतं ते प्रो काँग्रेस आणि अँटी काँग्रेस. ही त्यांची इच्छा अखेरपर्यंत होती. त्या इच्छेसाठी त्यांनी माझ्याशी खूप चर्चा केली. दिल्लीला आम्हा सगळ्यांना त्याने बोलवलं होतं, परंतु आम्ही सगळेच लोक त्यांनी त्यांनी दिल्लीला बोलवलं होतं.
त्या आम्ही सगळे ऐन वेळेला माझं हे कारण आहे, माझं ते कारण आहे, कारण आम्ही गटाचे अधिपती आहोत ना, गटाचे प्रमुख आहोत, म्हणून तर आम्ही सगळे त्या काळामध्ये गेलो नाही. आणि त्यांचं ते स्वप्न म्हणजे पक्षात किमान 2 गट पाहिजे. किती गट होते, आज किती गट आहेत? मी एकदा चैत्यभूमीला सहज फिरत ज्यांची पोस्टरं होती ती पोस्टरं वाचत गेलो. मला 52 संघटना दिसल्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नावानं मागे मागे ब मागे का असेल ते 52 संघटना. या बाबासाहेबांनी 1924 साली सांगितलं संघटित व्हा, शिका, संघटित व्हा. संघर्ष करायचं पुढची गोष्ट, पण संघटित व्हा सांगितलं. आम्ही काय केलं, आम्ही फक्त आपापल्या नावानं गट केलं. 52 गट मी कित्येक वर्षापूर्वी वाचले. आता त्याच्यामध्ये रोज एका गटाची स्थापना होत असेल, रोज एक गट स्थापन होत असेल. मला त्याचं नाही, पण त्यांची इच्छा होते ते पण आपण सगळ्यांनी पूर्ण करू शकलो नाही. दुसरं मला हे अत्यंत खेदाला सांगावं लागतं. मी तर आपल्याला त्यांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्या वडिलांचा इतिहास माहिती आहे, तो सगळा इतिहास माहिती आहे. एक अत्यंत खेदाची गोष्ट आहे की ज्या एका मोठ्या माणसानं तुम्हा सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं अभय दिलं. मी अभय हा शब्द मुद्दाम वापरतो आहे. तुम्हाला तुम्हाला ताटकळा दिला. त्या ताटकळ्याच्या माणसाला तुम्ही एकदाही निवडून दिलं नाहीत. त्यांच्याप्रती तुमची आपुलकी असेल ना, तुमचे गट असतील, तुमच्या जाती असतील, तुमच्या पोट जाती असतील, तुम्ही बावणे खावणे जावणे काय असाल ते असाल, मला त्याच्याशी देणं घेणं काय नाही. मला सगळा इतिहास माहिती आहे बरं का, मला सगळं माहिती आहे. परंतु 1957ला मार्च 1957ला जी निवडणूक झाली, दुसरी सार्वत्रिक निवडणूक 52ला पहिली झाली, त्यावेळेला आपल्या पक्षाची काय अवस्था होती, एकच खासदार निवडून आला होता, एकच खासदार त्यावेळेला, तोही सोलापूरच्या राखीव मतदारसंघातून एक खासदार आला होता निवडून. 52ची अवस्था होती. 57 साली 9 खासदार निवडून आले आणि ते 9 खासदार निवडून आल्यानंतर त्या काळामध्ये साधा आमचा मुंबईचा कॉर्पोरेटर उभा राहिला, तोही खासदार झाला. जी.के. माने नाव त्याचं, जी.के. माने नावाचे मुंबईचे कॉर्पोरेटर होते, म्हणजे ज्याला तुम्ही सभा नगरपिता म्हणता, नाही नगरसेवक म्हणता, ते नगरपिता होता, तो उभा राहिला आणि ते निवडून आले, खासदार झाले. ती एवढी मोठी लाट होती. 9 खासदार निवडून आले. रिपब्लिकन पक्षाचा इतिहास मी दिला आहे, तुम्हाला सांगतो, तुम्ही वाचला नाहीच, वाचा. पहिला खंड तर त्या 4 लोकांच्यावर असल्यामुळे तो तुम्ही वाचला पाहिजे. त्यामध्ये 9 खासदार निवडून आले. खोब्रागडे साहेब येतील तसं वाटलं होतं, पण नाही हो, तुम्ही तुमच्या जाती आणि पोट जातींनी त्यांना निवडून दिलं नाही. माझा हा आरोप आहे, तुमच्या जातींनी आणि पोट जातींनी भंडाराला जे केलं तेच 57ला, म्हणजे बाबासाहेबांच्या बाबतीत केलं तेच 57ला तुम्ही बॅरिस्टरांच्याबद्दल केलं. आणि मग तरी झालं तरी त्यांची प्रतिमा अशी होती, बाबासाहेबांनी त्यांना त्या काळामध्ये अधिकार दिले. आपल्याला इथे सगळ्यांना माहिती आहे. त्या माणसाला मग शेवटी 9 खासदारांच्या बळावर हात पसरून नाही, मला राज्यमंत्री मला मुख द्या, मला राज्यसभेचा मेंबर करा, मी एवढे कोटी देतो, अमुक करतो तमुक करतो, अशी कोणाकडेही हात न पसरता 9 खासदारांच्या मताच्या आधारे, मी मुद्दा म्हणतो 9 खासदारांच्या मताच्या आधारे, कारण खासदारांची मतं ही राज्यसभेला त्या उमेदवाराला द्यायची असतात, त्या आधारे एक खासदार राज्यसभेचा खासदार म्हणून निवडला. आणि त्यावेळेला आपल्याला माहिती आहे दुसरं नावच नव्हतं लोकांच्या समोर. ते खासदार राज्यसभेचे खासदार 1957ला खोब्रागडे साहेब झाले. पण तुम्ही निवडून दिलेले नाही, तुम्ही त्यांच्यावर प्रेम केलंच नाही, तुम्ही तुमच्या जातीवर आणि पोटजातीवरच प्रेम केलं. खोब्रागडे आणि जे काय त्या गटबाजी आहेत, खरं बोलायला काय हरकत नाही, आपण खोटं बोलतो नेहमी. आपल्याला माहिती आहे
जे गट झाले, विदर्भातले गट झाले, ते देखील पोट जातीच्या याच्यावर झाले. मला तुम्ही शिव्या द्या, काय करा, परंतु रिपब्लिकन पक्षाचे विदर्भातले जेवढे गट आहेत ते गट पोट जातीच्या आधारे झालेले आहेत. तो त्या पोट जातीचा आहे, तो ह्या पोट जातीचा आहे. कारण रिपब्लिकन पक्षाचं सोडून द्या, दलित पार्टीच्या काळात जेव्हा मी काम करायला लागलो तेव्हा अध्यक्ष कोणाला करायचं, नेता कोणाला करायचं, त्यावेळेला हा बारकाईने विचार होत होता. मी बोललो नाही, तो कोण आहे पोट जातीचा असा जराही विचार करायचा नाही. तो जर चांगला कार्यकर्ता असेल तर त्याला तो अधिकार मी देईन. त्या काळात मी सेक्रेटरी होतो, मी केलेलं. त्यामुळं अत्यंत वाईट वाटतं की खोब्रागडे साहेबांच्या आपण निवडून दिलं नाहीत. म्हणजे आपण जे मी म्हणतो बाबासाहेबांच्याबद्दल बोलतो, आय एम बिकॉज ही वॉज, मी आहे याचं कारण बाबासाहेब होते, बाबासाहेब झाले म्हणून मी झालो. तसं या परिसरामध्ये शाळा, कॉलेजेस, ज्या काय सगळ्या सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधाचा अभ्यास व्हायला. तर मी तुम्हाला असं सांगतो की इथं तुम्ही त्यावेळेला त्यांना निवडून दिलं नाही, ही अत्यंत शोकांतिक आहे. त्यांना वाईट वाटतं मला याच्याबद्दल. आता मी खोब्रागडे साहेबांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं, मी खूप लिहिलं आहे. आत्तासुद्धा एका आर्टिकल, आणि म्हणून मला इथे कोणी बोलवलं नाही, मी बाळू नावाच्या म्हणजे साहेबांच्या कार्यकर्त्यांना मी स्वतःहून फोन केला. त्यांचा फोन माझ्याकडे नव्हता, देशकाचा फोन होताच माझ्याकडं, पण मी देशकांना माझ्या सहीनं त्यांना उमेदवारी दिली होती, माझ्या सहीनं. मी त्यावेळेला भारतीय बहुजन महासंघाचा सही देणारा, AB फॉर्म देणारा माणूस मी होतो. त्यामुळं त्यांचा फोन माझ्याकडे होता. पण मी मुद्दाम त्याला मी फोन केला आणि सांगितलं मला तिथे यायचं आहे. मी म्हटलं नाही मला तुम्ही तिकीट पाठवा, मला तिकिटाचे पैसे द्या, की मला अमुक करायचं नाही. मला खोब्रागडे साहेबांच्या जन्मशताब्दीमध्ये जवी पवारचा सहभाग नाही हे मला किती खटकलं असतं, किती मला वेदना झाल्या. त्या माणसाच्या बरोबर मी किती चर्चा केलेल्या आहेत, आपल्याला कल्पना करता येणार नाही. एक अत्यंत प्रचंड विद्वान माणूस आणि माझ्यासारखा म्हणून त्या आम्ही एवढ्या चर्चा करायचे. त्या काळामध्ये आपले सगळे लोक होते. मी मुद्दाम आपल्याला सांगतो, इतिहास तुम्ही बघा, सगळे नेते होते BA-LLB, सगळे नेते. जो माणूस होता त्याचं नाव तुम्ही काढलं, मग ते विदर्भातले तुम्ही जा, कुठलेही जा, सगळीकडे माणूस कोण, BA-LLB. BA-LLB शिवाय दुसरी पदवी नाही. इतक्या वेगळ्या पदव्या होत्या, पण तिकडे कोण गेलं नाही. BSc एकच माणूस झाला, BSc LLB एकच माणूस झाला, तो NM कांबळे. ते BSc LLB का तिकडे ते BScकडे गेले मला कळत नाही, पण बाकीचे सगळे BA-LLB व्हायचे. का तर LLBचं शेपूट असलं तर जगतो कशाच्या आधारे, बाकीचे धंदे करतो पण जगतो कशाच्या आधारे, तर मी वकिली करतो. वकिली चालते की नाही हा प्रश्न वेगळा. स्टॅम्प जरी मारला तरी 4 पैसे मिळतात, भाजीपाल्यापुरते, घराच्या भाजीपुरते पैसे मिळतात, अशा उद्देशाने सगळे BA-LLB झाले. त्या काळात देवाजींनी, त्यांच्या वडिलांनी, त्या काळात त्यांनी स्वतःच्या खर्चानं त्यांना बॅरिस्टर केलं. आणि ते बॅरिस्टर झाल्यानंतर बाबासाहेबांना हे झालं की बॅरिस्टर बाबासाहेब झाले. आणि त्यानंतर खोब्रागडे साहेब बॅरिस्टर झाल्यामुळे बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीच्या नंतर नाही म्हणत, हयातीत त्यांना आपल्या पक्षाची जबाबदारी दिली. आणि 6 डिसेंबर 1956 साली त्यांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्या 7 तारखेला एक सभा झाली, 16 तारखेला नाशिकला सभा झाली, 16 डिसेंबरला. तरीसुद्धा नेता कोणी व्हायचा, मी नेता की तो नेता. आणि लोक अपॉइंटमेंट गडबड सगळ्यांनी जे चुका केल्या. आपण विदर्भातला असेल तर आमचा विदर्भातलाच नेता पाहिजे, नाशिकचा असेल तर मी नाशिकचा आहे तर मला नाशिकचाच नेता पाहिजे. आपणसुद्धा प्रादेशिक वाद वाढवला. आणि त्यामुळे जो म्हणायला लागला बाबासाहेबांच्या नंतरचा नेता मीच, मलाच अध्यक्ष झालं पाहिजे, मीच अध्यक्ष होणार किंवा माझे सरकार तेच अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न करणार, तिथंही बी काय झालं नाही. आणि मग शेवटी 1 जानेवारी 1957 या दिवशी अहमदनगर या ठिकाणी फायनल बैठक झाली. करायचं काय, बाबासाहेब नाहीत, संस्था बाबासाहेबांच्या आहेत, त्यांचा मालक कोणाचा राहिला नाही, करायचं काय. कारण त्यावेळेला काँग्रेस हा एवढा बलाढ्य पक्ष आणि त्या बलाढ्य पक्षाशी लढणार कसं,
त्यासाठी मग 1 जानेवारी 57 या दिवशी एक अध्यक्ष नाही होत ना, ठीक आहे, नाही तर नाही, एक विचित्र एक तोडगा काढण्यात आला, आपण काही लोक सगळेच अध्यक्ष होऊ आणि मग 9 अध्यक्ष त्या दिवशी निवडण्यात आले. असा हा एकच पक्ष आहे की ज्या पक्षाचा 9 अध्यक्ष एकाच वेळेला 9 अध्यक्ष या पक्षाला होतं. असा जगात दुसरा कुठला पक्ष नाही की ज्या पक्षाला एका वेळेला 9 अध्यक्ष असतात, असा हा पक्ष नाही. आणि त्यामध्ये 9मध्ये बॅरिस्टर साहेबांचा तर सहभाग होणार होता, परंतु त्यानंतरसुद्धा तत्कालीन लोकांनी तेव्हा 2 प्रकार होते. एक होते पॅन्टवाले आणि एक होते धोतरवाले. धोतरवाले आणि पॅन्टवाले हा मोठा वाद होता त्या काळामध्ये. पॅन्टवाले आणि धोतरवाले, जे दादासाहेब गायकवाड वगैरे हे धोतरवाले होते, BC कांबळे बॅरिस्टर वगैरे हे पॅन्टवाले होते. ह्या पॅन्टवाल्यापैकी सगळ्यात जास्त शिकलेला पॅन्टवाला, सगळ्यात जास्त शिकलेला पॅन्टवाला हे खोब्रागडे साहेब होते. आणि म्हणून त्या सगळ्या लोकांनी कदाचित त्यांची श्रीमंतीकडे पण बघितलं असेल, मला माहीत नाही, कारण त्या काळात मी नव्हतो. मी 1957चा काय कार्यकर्ता नाही मी. त्या काळात त्या पक्षाचा जनरल सेक्रेटरी कुणाला निवडण्यात आलं, ते जनरल सेक्रेटरी पद, अत्यंत महत्त्वाचं पद हे निवडण्यात आलं, ते बॅरिस्टर खोब्रागडे साहेबांना निवडण्यात आलं. ते त्यावेळेला पक्षाचे सेक्रेटरी झाले आणि नंतर त्यांनी ज्या काही काम केलं आहे, विशेषतः आपल्याला माहीत नाही, मी एका विद्यार्थ्याचा गाईड आहे. म्हणजे मी काय स्वतः PhD नाही, स्वतः डॉक्टर नाही, का मी हे नाही, मी बँकेचा अधिकारी तुम्हाला सांगितलं, मला त्यातलं काय नाही. पण एका माणसाला मी बाबासाहेबांच्या धम्म चळवळीचा, धर्मांतराच्या चळवळीवरचा एक माणूस PhD करतो आहे, त्याला मी अनऑफिशियली त्याला मी मार्गदर्शक आहे. तो त्या काळामध्ये धर्मांतराची चळवळ जी झाली, त्याही चळवळीमध्ये कोणाकोणाचा कधी आणि कुठं सहभाग होता त्याच्यावर मी प्रचंड साहित्य आहे माझ्याकडं. आणि त्यामुळं खोब्रागडे साहेबांनी या परिसरामध्ये त्यांनी 16 तारखेला तर केलंच, त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हाच तो परिसर आहे ज्या परिसरात मी सकाळी गेलो होतो, ज्या परिसरात मी आज भाषण केलं, त्या परिसरामध्ये तो तर त्यांनी त्याला केलं. आणि 16 तारखेला 3 लाख म्हणतात, पण 3 लाखापेक्षा जास्त लोक, जे एका तारखेला 5 म्हणतात पण 5पेक्षा जास्त लाख लोक होते, इथं 3 म्हणतात, 3पेक्षा, म्हणजे एकाच आठवड्यामध्ये असा हा एकच धर्म आहे की एका आठवड्यामध्ये जवळजवळ 10 लोकांनी आपला जुना धर्म फेकून दिला. एखादं शर्ट फाटलं असतं, बनियन फाटली तर आपण फेकून देतं, तसं त्यांनी फेकून दिला, हे काय तुझा उपयोग नाही. आणि एका आठवड्यात 10 लाख लोकांनी धर्मांतर करणं ही साधी बाब नाही. जरी आमच्या मुंबईच्या लोकांना 16 तारखेला, पुढच्या 16 तारखेला, हा ऑक्टोबरचा 16, डिसेंबरच्या 16 तारखेला आम्ही 30 तारीख घेतली होती, 16 तारीखच घेतली होती. 16 तारखेला मुंबईच्या रेसकोर्स मैदानावर बाबासाहेबांचं धर्मांतर होणार होतं, पण बाबासाहेब 16च्या अगोदर 10 दिवस आधीच गेले, म्हणजे 6 तारखेला गेले, 16 तारीख आलीच नाही. मला आता एकच लहानशी सूचना करायची आहे आणि मी दुसरा, तुम्ही मला जरी किती परवानगी दिली असली तरी मलाही जास्त बोलणार नाही. एक महत्त्वाचा माझं असं म्हणणं आहे, आज देशाला खोब्रागडे साहेबांनी विरोधी पक्षाची भूमिका निभावली होती. विरोधी पक्ष पाहिजे, बाबासाहेबांनी जे ओपन लेटर लिहिलं आहे भारतीय जनतेला, त्यात त्याने विरोधी पक्षाची आवश्यकता काय आहे हे त्यात त्यांनी सांगितलं आहे. आणि तीच भूमिका खोब्रागडे साहेबांनी घेतली होती. ते विरोधी पक्षात काम केले आणि आता 2014पासून विरोधी पक्ष म्हणून आधी सुरुवातीला जो होता तो सत्ताधारी झाला. आणि आज काय होतं आहे आपल्याला पाहते, त्यांची 100री ह्या वर्षी आहे, त्या संघटनेची 100री यावर्षी आहे. यावर्षी एक मोठा प्रकल्प मी राबवतो आहे, त्याची 100 वर्ष होत आहेत. आमच्या चळवळीला आणखी 1-1.5 वर्षाने 100 वर्ष होत आहेत. त्यांच्या चळवळीला ह्यावर्षी 100 होत आहेत. तुमच्या त्या दसरा नावाचा काय प्रकार असतो ना, त्या दिवशी 100 वर्ष त्या पूर्ण होत आहेत. आणि आमच्या चळवळीला मार्च महिन्यामध्ये 1927च्या मार्च महिन्यामध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत.
यामध्ये मधल्या काळामध्ये एक संघटना आहे जिचं नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना. राष्ट्राचं कुठलं सेवा करतात, काय करतात, आता इतिहास सगळ्याला आपल्याला माहिती आहे. तर त्या मी नेहमी सांगतो की ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना तिथं ती कॅन्सरसारखी आपल्या समाजाला ती लागलेली आहेत. आणि हा जो कॅन्सर आहे, हा जो RSS नावाचा जो कॅन्सर आहे, तो दिवसेंदिवस मोठा करायचं काम जबाबदारी आमच्या लोकांनी आपल्या खांद्यावर घेतली. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे की RSSचे सगळे आपले अधिकारी असतील, सगळे मोठे मोठे असतील, ते सगळे आतून ते RSSवादी झालेत. RSSवाले नाही झाले तर ते यांच्याकडं त्यांच्या गडचिरोलीला त्यांची ट्रान्सफर होईल. ते घाबरत आहेत. ते गडचिरोलीला तिथे अतिरेकी लोक आहेत, त्यांच्याकडे जाऊन काम करण्यापेक्षा RSSला शरण गेलेलं बरं म्हणून सगळे पुढारीसुद्धा आपले सगळे RSSला आहेत. ते दासच आहेत, नावात पण त्यांच्या दास आहे. त्याला काय करणार, ते दास पण आहेत. ते सगळे RSSचे ते हा जो सगळा आहे. माझी एकच विनंती आहे, हा जो कॅन्सर आहे, कॅन्सर हळूहळू पुढे चालला जातो. हा जो कॅन्सर आहे तो नष्ट करायची जबाबदारी, तो वाढवण्याची जबाबदारी आपण घेतलेली आहे. हे मी म्हणतो आहे, जबाबदारीनं म्हणतो आहे. आपल्यापैकी कुणाचे RSSशी संबंध असो, मला त्याच्याशी काही दिलं गेलं नाही. पण हा जो कॅन्सर आहे तो कॅन्सर वाढवण्याची जबाबदारी ही राजसत्तेनं, सत्ताधारी लोकांनी आपल्या लोकांच्याकडे वर टाकले आणि ते विकत घेतलेले आहेत. सगळे लोक दिवसा बाबासाहेबांचं नाव घेतात, 6 डिसेंबरला नाव घेतात, 14 एप्रिलला नाव घेतात, 14 ऑक्टोबरला नाव घेतात, पण ते सगळे विकाऊ आहेत. सगळे मी अंडरलाईन करतो आहे मुद्दाम, आपले सगळे पुढारी हे विकाऊ आहेत. त्याला बाबासाहेबांच्या विचाराशी काही देणं घेणं नाही आणि म्हणून ते सगळे आज RSSवादी झालेले आहेत. हे आपल्याला सांगतो. माझी वेगळीच विनंती आहे की आपण हा कॅन्सर पसरण्याऐवजी तो नष्ट कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत. अशी किमान या विभागातल्या, ज्या विभागाची संघटना मोठ्या प्रमाणात वाढले त्या विभागातल्या लोकांनी तरी हा कॅन्सर नष्ट करण्याचा प्रयत्न करावा अशी नम्र विनंती करतो. आणि तसं मी अर्धा तास बोललो आहे, मी आणखी 15 मिनटं घेतो. मी का ती 15 मिनटं घेतो, थोडा वेगळा विचारतो. आपल्यापैकी अनेक लोकांना हे माहिती नाही की बाबासाहेबांना कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये त्यांचा प्रवेश कसा झाला. हा एक इतिहास आहे आणि तो दडपलेला इतिहास आहे. अनटोल्ड स्टोरी आहे. तो दडपलेला इतिहास आहे. तो कोणी दडपला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण तो दडपलेला इतिहास आहे. तो माझ्यासारखा माणूस अगदी सुप्रीम कोर्टाच्या जजच्या समोर किंवा विद्यापीठातल्या VC समोर किंवा एखाद्या राज्याच्या ह्याच्यासमोर मुख्य जो असतो राज्याचा मुख्य, त्याच्यासमोर मी पुन्हा हा सगळा इतिहास सांगतो. आणि TV असेल, वर्तमानपत्र असतील, सगळे काय जे माध्यमं असतील आणि जिथे मला बोलवतात त्या ठिकाणी मी 15 मिनटं हा अनटोल्ड स्टोरी, न सांगितलेला इतिहास मी सांगतो. तो तुम्हाला मी फक्त 15 मिनटात सांगतो. बाकीचा इतिहास सगळा तुम्हाला माहिती आहे. बाबासाहेबांचा प्रवेशाबद्दल जो दडपलेला इतिहास आहे तो आपल्याला माहिती नाही. तो चंद्रपूरच्या सर्वसामान्य माणसाला कळावा. कारण आता समजा या ताईने ऐकलं तर त्या ताई आणखी आपल्या 10 मैत्रिणींना सांगतील, अगं हा खरा इतिहास असा आहे, बाबासाहेबांच्या संविधान सभेत कसे गेले, खरा इतिहास असा आहे, हे आम्हाला जयपवारनं सांगितलं. त्या 10 लोकांना सांगतील, 10 आणखी पण त्या 10 काहींना सांगतील. म्हणजे ते एका पाठवून सगळ्यांना कळावा हा उद्देश माझा असतो. आणि तो इतिहास आज ना उद्या आमच्यासारखे लोक आहेत तोपर्यंत इस्टॅब्लिश व्हावा ही आमची इच्छा आहे. कसा झाला बघा. आपल्याला एक माहिती आहे, बाबासाहेबांचं आणि काँग्रेसचं जे झगडा होता आहे, आपल्याला झगडा म्हणतो आहे मी. झगडा म्हणजे 2 बायका झगडा करतात ना, तसा झगडा होता तो. कुठल्या विचारावर गांधी लढत नव्हते. फक्त मी हिंदू आहे हा त्याचा. बाबासाहेबांनी मी हिंदू नाही, मी अहिंदू आहे. मी कोण आहे सांगत नव्हते, मी अहिंदू आहे. एक हिंदू म्हणतो मी हिंदू आहे, एक म्हणतो मी अहिंदू आहे.
हिंदू आणि अहिंदू मधला हा नळावरच्या दोन बायकांच्या भांडणासारखा हा झगडा होता. त्याला कटलं, बाकीचं काय त्याला त्याच्यापुढे मोल नाही. या लोकांनी असं ठरवलं, बाबासाहेबांना माहीत होतं, बाबासाहेब म्हणत होते की मी आहे तो पण माझ्या समाजाचं सगळं हक्क सुरक्षित आहेत. तुमचं आरक्षण असो काही सगळं असो ते सगळं माझ्या कोटाच्या खिशात आहे, ते मी असेपर्यंत. पण उद्या मी आज ना उद्या सृष्टीच्या नियमाप्रमाणे आज ना उद्या मी गतप्राण झालो किंवा उद्या मी नसलो तर माझ्या समाजाला आज माझा जो दरार आहे, आज नेहरू जो मला घाबरतो आहे किंवा इकडचा एक खासदार उभा राहिला तर नेहरू नेहरूचा हात खिशात जायचा रुमाल काढायला, कारण तो खासदार तिला नांदेडचा खासदार तो खासदार उभा राहिला, बुटका होता, 5 फूट 1 इंच होतं त्याची, उभा राहिला की नेहरूचा हात खिशात जायचा, रुमाल काढायचा, कारण तो त्यांना घाम फोडायचा. ही आज ठीक आहे कारण मी पण आहे, पण उद्या काय होणार त्यासाठी मला बाय हुक और क्रूक, बाबासाहेबांचं वाक्य आहे. हुक और क्रूक म्हणजे कोणत्याही मार्गानं, हुक आणि क्रूक कोणत्याही मार्गानं मला असेंब्ली म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये जायचं आहे. कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीच्या ब्रिटिश सरकारचं पेकाट मोडलं होतं आणि ब्रिटिश सरकारने निर्णय घेतला होता लंडनमध्ये की आता आपण भारताला स्वातंत्र्य देऊया आणि लवकरात लवकर अगदी लवकर भारत मंत्री तिथं होता, भारताचे सगळे म्हणजे नियम तिकडे पास व्हायचे आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण 1-1.5 महिन्यामध्ये आज भारताला स्वातंत्र्य देऊन निघून जाऊया. तेव्हा इथं लॉर्ड माउंटबॅटन होते देशाचे गव्हर्नर जनरल, ते बोले 2 महिने कारभार करणं माझ्या जीवावर आहे, मला कठीण जाईल, लवकरात लवकर आपण घाशा गुंडाळूया ना, भारताला स्वतंत्र करूया, ह्याच्यामध्ये वाद निर्माण करूया, मुस्लिम लीग आणि काँग्रेस ह्याच्यामध्ये वाद निर्माण करूया आणि आपण सुखासमाधानानं तिकडे जाऊया. पण ती ब्रिटिश हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट होते. त्याने म्हटलं तसं जायचं नाही, जायच्या आधी त्यांना त्यांच्या देशामध्ये जे काही नियम असतील, जी काय घटना पाहिजे असेल ती त्यांना त्यांच्या देशातल्या लोकांनी तयार करावी, आम्ही हस्तक्षेप करणार नाही, आणि त्याप्रमाणे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली ही निर्माण करावी आणि त्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये कोणी निवडून यायचं त्यासाठी एक निवडणूक घ्यायची. त्या निवडणुकीमध्ये 46ची जी निवडणूक आहे ती निवडणूक घ्यायची आणि त्या निवडणुकीमध्ये जे निवडून येतील त्याच लोकांना त्यावेळेला कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये प्रवेश मिळेल, बाकी कोणाला मिळणार नाही. बाबासाहेब 1937 साली त्यांच्या स्वतंत्र इंडिपेंडंट लेबर पार्टी या पक्षांना बाबासाहेबांना बहुमत मिळालं, त्यांनी उभे केले, त्यातले फक्त 2च कमी मताने पडले, बाकी सगळेच्या सगळे निवडून आले होते. पण 37 नंतर 42 साली जी निवडणूक झाली 5 वर्षाने, त्यामध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनचा पराभव झाला. 46ला जी कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची बद्दलची निवडणूक झाली त्यातसुद्धा पराभव झाला. एकच माणूस निवडून आला, तो बंगालवरून निवडून आला, तर आपल्याला माहिती आहे. बाकी महाराष्ट्रात ज्याला आज आपण भारत म्हणतो या भारतातून एकही माणूस निवडून आला नाही, आणि जो निवडून आला नाही तो कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचा मेंबर होऊ शकत नाही, म्हणजे घटना समितीचा मेंबर होऊ शकत नाही. हे तिकडं त्यांनी पास केलं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांना त्या माणसानं पश्चिम बंगालमधून त्यांनी बाबासाहेबांना निवडून आणलं. आणि काँग्रेस एवढी क्रूक होती की बाबासाहेबांचं त्यांनी त्यावेळेला आधी म्हटलं होतं, एका लोहपुरुषानं म्हटलं होतं, डॉक्टर B.R. आंबेडकर याला आम्ही या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीच्या हॉलमध्ये समोरच्या दरवाजाने येऊ देणार नाही, खिडक्याने येऊन देणार नाही, ती तावदानं नाही ना म्हणजे हवा येणार तिथून पण येणार नाही, आम्ही त्याला कोणत्याही परिस्थितीत कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये येऊ देणार नाही. कारण त्याला माहिती होतं हा माणूस आला की काय करेल, अहिंदू आहे, हा अहिंदू असलेला माणूस उद्या काय करेल, म्हणून त्यांना येऊ द्यायचं नाही. त्या लोहपुरुषानं सांगितलं. आणि मग त्या माणसाने बाबासाहेबांना आणलं. त्यांनी बाबासाहेबांना तिथून त्यांचं प्रतिनिधित्व नष्ट व्हावं म्हणून त्यांनी काय केलं, त्याने पश्चिम बंगालचा भाग तो फार लांब आहे पाकिस्तानपासून, पाकिस्तानचा जुना भूगोल नकाशा आपण जर पाहिला, जुना नकाशा पाहिला तर पाकिस्तान इकडं म्हणजे या कॉर्नरला पंजाबच्या इकडं, आणि पश्चिम बंगाल कितीतरी लांब, हजारो कोस लांब, अशा ठिकाणी ते बाबासाहेब निवडून आले होते, आणले होते त्यांनी.
तो तो भाग त्यांनी पाकिस्तानला जोडला आणि बाबासाहेब भारताचे राहिले नाही, ते पाकिस्तानचे झाले आणि पाकिस्तानचे झाल्यामुळे ते आमच्या भारताच्या संविधान समितीतून त्यांचं प्रतिनिधित्व नष्ट झालं. म्हणजे इतका क्रूरपणा काँग्रेसच्या त्या काळात लोकांनी केला. आता करायचं काय? आणि मग त्यावेळेला जसं मगाशी म्हटलं मी की सगळे जे स्वतंत्र व्हायला लागले होते तसं त्या एक काळ असा होता की ब्रिटिश अभिमानाने सांगायचे की आमचा सूर्य कधी मावळत नाही, आमचा सत्तेचा सूर्य कधी मावळत नाही, कुठे ना कुठेतरी आमची सत्ता असते आणि तिथं सत्ता असते, म्हणजे सूर्य आमचा असतो. त्या सगळ्या छोट्या छोट्या देशांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या सगळ्या छोट्या छोट्या देशांच्या घटना लिहिणारा एक माणूस होता. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लिहायचा तो. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर 6 महिन्यात पाहिजे एवढे पैसे द्या, 2 वर्षात पाहिजे एवढे द्या, किती किती बोटी पाहिजे हे द्या. त्या माणसाचं नाव होतं सर आयव्हर जेनिंग. सर आयव्हर जेनिंग हा नावाचा माणूस कॉन्ट्रॅक्ट बेसिस होता. नेहरूंच्या त्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये 300 लोक निवडून आले. नेहरूंच्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये त्याचे अध्यक्षपद राजेंद्र प्रसाद यांच्याकडे गेलं, कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचा अध्यक्ष. आणि हे 300 लोकांपैकी एकही माणूस कॅपेबल नव्हता. मी मुद्दाम शब्द वापरतो, एकही माणूस कॅपेबल नव्हता. म्हणून नेहरूने काय केलं, आपण आयव्हर जेनिंगला विनंती करूया, देश आपला घटना बाहेरच्या माणसाने लिहावी असं नेहरूने. हा अनटोल्ड स्टोरी आहे, लपवलेला इतिहास आहे, तो तुम्हाला सांगतोय. माझ्याकडं पुराव्यासह मी अनेक ठिकाणी बोललो आहे, सगळे माझ्याकडे पुरावे आहेत, फक्त ते लोकांपर्यंत जात नाही. कारण एकाचं सरकार केलं की दुसऱ्याचं सरकार येतं, तेही बाबासाहेबांच्या विरोधातलं असतं. आधीचं सरकार बाबासाहेबांच्या विरोधातलं, नंतरचं सरकार बाबासाहेबांच्या विरोधातलं. कारण बाबासाहेबांना क्रेडिट द्यायचं नाही हा उद्देश असतो. त्यामुळे झालं असं की नेहरूने विचार केला आणि त्यावेळेला B.N. राव कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे आपल्यापैकी ज्यांनी लॉ केलेला आहे, ज्यांचा लॉचा अभ्यास आहे, कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास आहे, घटनेचा अभ्यास आहे, त्यांना माहिती आहे B.N. राव RAU नव्हे, RAO म्हटलं की त्याची जात वेगळी, RAU म्हटलं की त्याची जात आणखी वेगळी. तर RAU आपल्याकडं श्याम बेनेगल नावाचे एक सिनेमाचे मोठे डायरेक्टर होते की आहेत मला माहीत नाही, गेले पण असतील मला माहीत नाही. त्या श्याम बेनेगलचे काके बेनेगल, त्यांचं नाव मला B म्हणजे B.N. राव म्हणजे B म्हणजे बेनेगल. बेनेगल त्यांच्या साऊथची आडनाव कशी असतात मला अजूनही कळले नाही. कधी आईच्या गावांनी असतात, कधी कसं असतात ते काय कळत नाही ते. तर ते B.N. राव कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे ॲडवायझर होते. या B.N. रावांना ते त्यावेळेला ICS होते, आता IAS असतात, त्यावेळेला ICS नावाची पदवी होती, इंडियन सिव्हिल सर्व्हिस, आता इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस IAS. ते ICS होते. त्याला त्यांच्याकडे पाठवलं आयव्हर जेनिंगकडे आणि सांगितलं आमच्या देशाची जरा घटना लिहून द्या तुम्ही. ते बोलले काकेत कळसाने गावाला वळसा. अरे तुमच्या देशामध्ये बॅरिस्टर B.R. आंबेडकर नावाचा एक माणूस आहे, तो काकेत वळस आहे आणि कशाला वळसा होता, त्याला सांगा ते लिहून देतील. ते लिहिणारे एकमेव माणूस तुमच्या देशामध्ये लायक आहे आणि ते लिहितील असं त्यांना सांगितलं. तो ICS असल्यामुळे आणि सरकारी अधिकारी तुम्हाला माहिती किती घाबरट असतात, राऊतांच्या जिल्ह्यामध्ये त्याची बदली होऊ नये म्हणून त्यांनी शब्दच काढला नाही. बाबासाहेब चर्चा झाली, आमची सपक चर्चा झाली, चांगली चर्चा झाली. आणि चांगली चर्चामध्ये शेवट काय झालं ते सांगला, ते त्यांनी सांगितलं नाही, घाबरला तो. बरेच दिवस गेले, कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीच्या मिटिंगा व्हायला लागल्या, पण कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली लिहायची कोणी, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन लिहायचं कोणी याच्यावर चर्चा होत नव्हती. म्हणून पुन्हा एकदा नेहरूने आपली भगिनी विजया लक्ष्मी पंडित, ती नेहरूंची सख्खी बहीण पण महाराष्ट्रीयन माणसाशी तिने लग्न केलं. महाराष्ट्रीयन माणसं, तिचं नाव होतं पंडित, आडनाव विजया लक्ष्मी पंडित. ती त्यावेळेला ॲम्बॅसेडर म्हणून काम करायची बऱ्याच वेळा, अनेक देशात ॲम्बॅसेडरमध्ये. ॲम्बॅसेडर म्हणजे तुम्हाला माहिती आहे. तर तिला पाठवलं. त्याला वाटलं की ही तरी त्या माणसाला पटवेल आणि सांगेल हा मी लिहितो, तुमच्या देशाची घटना लिहितो. म्हणून ती गेली. त्याने सांगितलं, त्याने यावेळेला काय केलं, त्याने 3 नावं दिली. हा इतिहास सांगतो तुम्हाला की तुम्ही नावं लक्षात ठेवलं आहे हरकत नाही. आणि आम्हाला जय पवारने सांगितलं, त्याच्याकडं
तुम्हाला शोध घ्यायचाच असेल तर कागदपत्र त्याच्याकडे आहेत असं तुम्ही म्हणू शकता. 3 नावं दिली. पहिलं नाव दिलं त्याने तेज बहादूर सप्रू, ते बॅरिस्टर होते, UPचे होते. तेज बहादूर सप्रू, नावात तेज, बहादूर आणि सप्रू. सप्रू हे आडनाव नाही. सप्रू जसं आडनाव जातीचं आडनाव असतं, अय्यंगार हे जसं जातीचं नाव आहे ते आडनाव नाही. सुतार जातीचं नाव आहे, आडनाव नाही. लोहार आपल्याकडे लोहार आहेत, सुतार आहेत, सगळे आडनावं आहेत त्यांची ती, पण ती आडनावं नाहीत, ती त्यांच्या जातीची नावं असतात. तसं हा जातीचा कोण होता. आणि UPमध्ये सर्वश्रेष्ठ ब्राह्मण, UPमधला सर्वश्रेष्ठ ब्राह्मण हा ह्या जातीचा असतो. आणि त्याच्या तो दुसरं नाव त्याने दिलं ते देखील असं होतं, सर्वश्रेष्ठ होतं. त्याचं नाव होतं बॅरिस्टर MR जयकर. बॅरिस्टर MR जयकर. पहिलं मी तुम्हाला सांगितलं तेज बहादूर सप्रू, दुसरं नाव सांगलं MR जयकर, माधवराव जयकर हे नाव सांगितलं. आणि तिसरं नाव त्याने टाकायचं म्हणून सांगितलं. त्याला माहिती होतं ते एकदा मी सांगितलं ते काय मान्य केलं नाही म्हणून तरी पण घाबरत त्याने सांगितलं. आणि तिसरं नाव आहे बॅरिस्टर BR आंबेडकर. हे तिघेही बॅरिस्टर होते. पण त्या तिघे बॅरिस्टरपैकी नेहमी बोलले अरे हे तर माझ्या हातातलेच आहेत. मी त्याला सांगितलं की ते ताबडतोब लिहून देतील. म्हणून त्यांनी पहिला प्रथम तेज बहादूर सप्रू, तेज ज्याच्यामध्ये तेज आहे, बहादुरी आहे वगैरे वगैरे काय आहे त्याच्याकडे पाठवले. त्यानं त्यांनी बघितलं आपल्या UPमध्ये, माझ्या UPमध्ये एवढ्या जाती आहेत, एवढ्या पोट जाती आहेत, एवढे आडनाव, एवढ्या भाषा आहेत, एवढे संस्कृती वेगवेगळ्या प्रकारची आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे रीतिरिवाज आहेत. या सगळ्या लोकांना एकत्र बांधणं हे माझ्या बापाच्यानं होणार नाही. पण ब्राह्मण असल्यामुळे आणि सर्वश्रेष्ठ ब्राह्मण असल्यामुळे लिहू शकत नाही. मी लिहू शकतो, मी लिहिलं असतं, पण माझे पाय बघा किती सुजलेले आहेत, मला असा रोग आहे. आणि म्हणून त्या सर्वश्रेष्ठ ब्राह्मणाने त्यातून माघार घेतली. सांगितलं मी लिहित नाही. ठीक आहे, एकाने माघार घेतली, दुसऱ्याकडे गेलं पाहिजे. आणि दुसरा मुंबईचा, त्या काळात मुंबई प्रांत होतं आणि प्रत्येक प्रांताला जो मुख्य मंत्री असायचा त्याला पंतप्रधान म्हणायचे. त्या माणसाकडे गेले, MR जयकरकडे गेले. MR जयकरने विचार केला इथं लोकमान्य टिळकांनी इथं आमच्या गिरगावात राहायचे, मुंबईचा गिरगाव भाग आहे तिथं राहायचे. इथे एक गणपती आणला. सगळ्यांनी सार्वजनिक गणपती करू म्हटलं तर सार्वजनिक गणपती होत नाही, प्रत्येक गल्लीचा वेगळा गणपती. इथं गणपतीच्या म्हणजे आराध्य दैवत म्हणतात त्याला आपण एकत्र करू शकत नाही. तर या भारतामध्ये एवढ्या जाती, एवढ्या पोटजाती, एवढे ह्या जातीपेक्षा पोटजातीच जास्त आहेत. या सगळ्यांना एकत्र आणणं हे काय मला जमणार नाही. त्याच्याऐवजी त्याच काळामध्ये पुणे विद्यापीठाचा ठराव पास झाला होता, बिल पास झालं होतं. त्यांचं नाव चर्चेत आलं होतं. ते बोलले इथं एवढं हे करण्यापेक्षा ते मला जमणारच नाही ना, एवढ्या सगळ्या लोक एका बंधनात, एका धारेमध्ये बांधायचं, एका सूत्रात आणायचं जमणारच नाही ना मला. इथं किती धर्म आहेत, किती जाती आहेत, किती पोटजाती, किती रीतिरिवाज आहेत. आणि म्हणून त्याने केलं मला असा प्रॉब्लेम आहे, मी करू शकत नाही. त्याने असा विचार केला जर मी VC झालो, पुणे विद्यापीठाचा VC झालो, ऐतिहासिकदृष्ट्या पुणे विद्यापीठाचा पहिला VC कोण तर MR जयकर हा इतिहास होईल. पण तो इतिहास निर्माण करण्यासाठी त्यांनी तो मार्ग स्वीकारला. त्यांनी कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचा मार्ग स्वीकारला नाही. ते बोलले मला आजारी आहे, मी माझ्या मुलांचं अशी तक्रार आहे. आणि काही कारणं देऊन त्यांनी माघार घेतली. आता राहायला एकच माणूस, एक बॅरिस्टर राहिला. आणि त्या बॅरिस्टरने म्हणजे गांधीचा विरोधक, गांधीवर त्यांनी पुस्तकं लिहिली, काँग्रेसवर पुस्तकं, व्हॉट गांधी आणि काँग्रेस हॅव डन फॉर त्याच्यावर सारखा एवढा मोठा ग्रंथ लिहिला. गांधीचं आयुष्यभर त्यांनी राऊंड टेबल कॉन्फरन्सचा इतिहास आपल्याला माहिती आहे केलं. न त्यांनी उपोषणं केली, त्यांचे प्राण वाचवले, हे सगळं आपल्याला सगळं माहिती आहे. आणि तो माणूस आपल्याला तो माणूस परवानगी देणार नाही. परंतु एका बैठकीमध्ये नेहरू, गांधी हे सगळे होते, लोहपुरुष सगळे होते. मूळ गांधीजींचा चांगला होता. नेहरूने हळूच विचार केला आता मूड चांगला आहे, काय फारतं काय होईल, पंतप्रधानपद जाईल आणि लोहपुरुषाला पंतप्रधान करतील, मला जाईल. पण दुसरा आम्ही लिहूच शकत नाही देशातले,
काश्मीरमध्ये वेगळ्या जाती, साऊथमध्ये वेगळं जाते. हा देश फार विचित्र देश आहे, याला बांधू शकला. त्याच्यापेक्षा गांधींना सांगितलेलं बरं. आणि गांधी म्हणजे देश, गांधी म्हणतील तो शेवटचा शब्द होता. म्हणून त्याने हळूच त्याचा मूड पाहिला आणि गांधींना सांगितलं. गांधी बाबासाहेबांच्या विरोधातले होते, पण गांधींना माहिती होतं की हा फार मोठा विद्वान आहे. कारण गांधी बाबासाहेबांना दलित म्हणून ओळखत नव्हते, त्यांना ते ब्राह्मण आहेत किंवा उच्च दर्जाचे आहेत, आगरकर, सावरकर असे ते असावेत, आंबेडकर असं ते असावेत, असा त्यांचा गैरसमज होता. त्यांनी तात्काळ काय उत्तर दिलं, इंग्लिशमध्ये दिलं, त्याचं मी मराठी भाषांतर सांगतो. त्यांनी तात्काळ दिलं, हे तर दुधात साखर मिसळण्यासारखं आहे. त्यांचं नाव जेव्हा त्यांनी ऐकलं गांधींनी, हे तर दुधात साखर मिसळण्यासारखं आहे. म्हणजे मुळात दूध गोड, त्यात साखर टाकली की आणखी गोड होईल. म्हणजे मुळात हा विद्वान माणूस आहे आणि तो जर आमच्या देशाचे हे असेल त्याच्यापेक्षा आणखी काय मला पाहिजे. त्यांनी ताबडतोब परवानगी दिली. आणि ज्या बाबासाहेबांना घटना समितीमध्ये यायला परवानगी नव्हती, वरूनसुद्धा यायला नाही, इकडून यायला नाही, त्या बाबासाहेबांनी त्यासाठी घटना समितीचं केवळ आयवर जिनिंगनं सांगितलं म्हणून दरवाजा उघडण्यात आला. बाबासाहेब त्या दरवाजातून आत आले तर ते 300मध्ये 301 झाले. पहिले 300 होते, आता 301 झाले. आता ह्या 301 लोकांनी एकत्र बसून काय ते काम करू शकत नव्हते, घटना लिहू शकत नव्हते. म्हणून आपल्यापैकी काही लोकांची ड्राफ्टिंग कमिटी, मसुदा कमिटी इंग्लिश मराठीमध्ये, ती निर्माण करूया. आणि त्यासाठी त्यांनी ठराव केला की 7 लोकांची एक घटना समिती असली पाहिजे. आणि अय्यंगार नावाचे साऊथचे एक मोठे वकील होते, बॅरिस्टर, ते पण बॅरिस्टरच होते. त्याने असं विचार केला की आपल्याकडे यामध्ये असेंब्लीमध्ये आता बॅरिस्टर बी आर आंबेडकर आलेले आहेत, त्यांची एंट्री झाली आहे, तर आपण त्यांना या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये त्यालाच घेतलं पाहिजे. त्यांनी राजेंद्र प्रसादना विनंती केली आणि घटना समितीचे चेअरमन राजेंद्र प्रसाद यांनी बाबासाहेब आंबेडकरांना 7 लोकांच्या ड्राफ्टिंग कमिटीचे मेंबर केलं. ज्यांना आतमध्ये प्रवेश नव्हता. बाबासाहेबांना कशाला प्रवेश होता, ते माझ्या लोकांना काय त्या तरतुदी व्हाव्या म्हणून त्या घटना समितीचे आलं. आता 7 लोक आले, त्या 7 कुठलीही कमिटी असली की जरी कार्यकारिणी असली तरी तिला अध्यक्ष असावा लागतो, नेता असावा लागतो. तो नेता कोण करायचा म्हणून पुन्हा मिटिंग झाली. 29 ऑगस्टला 29 ऑगस्टला बाबासाहेबांची नेमणूक म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीवर झाली. 30 तारखेला बाबासाहेबांच्या त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की आपल्या सगळ्यांचा नेता बॅरिस्टर भीमराव रामजी आंबेडकर, बी आर आंबेडकर हे असतील, असा ठराव झाला. आणि 30 ऑगस्टपासून बाबासाहेब खऱ्या अर्थाने घटना समितीचे आत आले. आणि मग त्यांनी जी काही घटना लिहिली, त्याच काळात बाबासाहेबांचा बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ लिहायचं काम चाललं होतं, बरेच दिवस चाललं होतं. पुन्हा ते बुद्धाला नवीन काय रेफरन्स म्हणा की पहिलं फाडून टाकायचे, पुन्हा नव्याने लिहायचं. आणि बाबासाहेबांना त्यावेळेला बुद्ध त्यांच्यावर एक प्रकारचा स्वार झाला होता. बुद्धाचा विचार होता आणि त्या बुद्धाला त्या बुद्धाला घटनेमध्ये कसं बसवायचं हा बाबासाहेबांचा रात्रंदिवस विचार होता. आणि बाबासाहेबांनी जो त्यांना बुद्ध खुणावत होता तो सगळा बुद्ध त्यांनी त्या घटनेमध्ये आणला. घटनेचं प्रत्येक कलम पाहिलं. अगदी पहिला शब्द जो आहे, अगदी ज्याला आपण हे म्हणतो प्रियामल म्हणतो, ते प्रियामल जरी पाहिलं तरी वी द पीपल ऑफ नेशन, आणि आम्हाला सगळ्यांना काय पाहिजे, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व. पण अगदी प्रियामलमध्येच आहे ते, मी काय बाहेरचं नाही. म्हणजे बाबासाहेबांनी जे सार दिलं घटनेचं, त्याच्यामध्ये आम्हाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व पाहिजे, म्हणजे आम्हाला बुद्ध पाहिजे. आणि पुढं सगळं जे केलं ते सगळं बुद्धाचं आहे. त्याच्यावर मी खूप लिहिलेलं आहे, आपण वाचावं अशी माझी इच्छा आहे. बा तो झेंडा कसा आला, झेंड्याचा टस्सा कोणी आणला, तो हत्ती कसा आला, किंवा तो स्तंभ जे आपला तो स्तंभ कसे आले, हा सगळा जो विचार आहे त्या मी बारकाईनं किंवा अशोका हॉल, त्या हॉलला अशोका हॉल कसं नाव देण्यात आलं, अगदी बारकाईनं मी दिलेलं आहे. इतकंच काय, जिथं राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती बसतात त्यांच्या पाठीमागं गाथा कोरण्यात आलेल्या आहेत. या गाथा म्हणजे गाथा काय आहेत हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. म्हणजे कमीत कमी ते स्वतःला बाबासाहेब म्हणतात अशा प्रदेशातल्या लोकांना गाथा म्हणजे काय हे मी सांगितलं पाहिजे. अशातला भाग नाही. म्हणजे संपूर्ण बाबासाहेबांनी
घटनेमध्ये आणि घटनेच्या परिसरामध्ये त्या आसपास त्यांनी फक्त बुद्ध आणला आणि तो बुद्ध आज आपण त्याला ती घटना नको आहे. त्याला कळतं बाबासाहेबांनी छुपेपणाने नाव घेतलं नाही, कुठेही बुद्धाचं नाव घेतलं नाही, तथागताचं कुठेही नाव घेतलं नाही, पण बुद्धाचा विचार आणला. त्यांना कळतं आहे की हा सगळा बाबासाहेबांनी बुद्धाचा विचार आणला आहे, म्हणून त्यांनी घटना समिती दुसरी बनवली होती. त्या घटना समितीचं 13वं वाढलं. 13व्या दिवशी अटल बिहारी सरकार कोसळलं, कारण त्यांनी घटना समिती स्थापन केली होती, ते कोसळलं. आता नव्या रूपानं ही घटना बदल करण्याचा त्यांचा प्रयत्न चालला आहे आणि ती घटना बदल करण्यासाठी आपलीच मंडळी पुन्हा त्यांना साथ देते. आणि जर ज्या देशानं बुद्धाला ज्याचं जगात ज्या देशात बुद्ध त्या देशाची प्रगती झाली आपल्याला माहिती आहे. बुद्धाला ह्या देशातून त्यांनी तडीपार केलं, शब्द वापरतो आहे मी जाणीवपूर्वक काही शब्द वापरतो, तो तडीपार केलं, बुद्धाला तडीपार केलं. ते लोक बाबासाहेब आंबेडकरांना या देशातून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतील, कारण दिवसेंदिवस बाबासाहेब हे जगातले मोठा माणूस होत चालला आहे. गेल्या वर्षी 256 देशांनी बाबासाहेबांची जयंती साजरी केली. तुमच्या विदर्भातलेच कितीतरी विद्यार्थी कोलंबियाला आहेत, तिकडे तिकडे आहेत, आणि ते विद्यार्थी तिकडे गेले की ते तिकडं आंबेडकर जयंती साजरी करतात, जयभीमचा नारा लावतात. आणि त्यामुळं असं वाटतं आहे त्यांना की हा उद्या जागतिक कीर्तीचा माणूस झाला एक तर का आपलं काय खरं नाही, म्हणून हे RSSचे लोक सगळं प्रचार करत आहेत. माझं एवढंच आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की बाबासाहेबांना हद्दपार करायची त्याला साधी गोष्ट, त्याला कठीण गोष्ट नाही, ती होऊ नये. आणि बाबासाहेबांच्यामुळे जर तुम्ही झाला असाल, बाबासाहेबांच्यामुळे तुम्ही जर झाला असाल, 5000 वर्षात जे झालं नाही ते 65 वर्ष जगलेल्या माणसाने केलं. हे जर त्या माणसाने जी किमया केली, ही जादूची कांडी फिरवली असं आपण म्हणू, त्या माणसाला पुन्हा जगातून नष्ट करण्यासाठी प्रयत्न झाले, तर तो आपल्या सगळ्यांचा पराभव आहे, आपल्या सगळ्यांची नामुष्की आहे. ती नामुष्की घेऊ नका. चंद्रपूरच्या लोकांनी तरी याला पाठिंबा देऊ नका. आणि हा जो कॅन्सर आहे तो कॅन्सर नष्ट करण्याचा प्रयत्न करा. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. आपण मला न बोलवता मी स्वतःहून आलो, माझ्या खोबरागडेंच्या प्रेमामुळे आलो आणि आपण ऐकून घेतलात. मला तुम्ही 2 व्हिडिओ दिलात. किती वेळ द्या बोलला मी आणखी बोलू शकतो, पण नाही, मर्यादा शेवटी मलाही आहे, तुम्हालाही आहे, ऐकायला मर्यादा आहे. आणि एकच विनंती करेन की माझी पुस्तकं जी चळवळीवर आहेत आणि आंबेडकर ह्या विचारापासून मी कधीही ढळलो नाही, असा एकमेव माणूस आहे मी. बाबासाहेबांच्या पिढ्याबरोबर 5 पिढ्याबरोबर काम केला. 1 पिढीबरोबर काम करता करता नाकेनं येतात, 2 पिढ्याबरोबर काम करणारे कमी आहेत. मी तर 5 पिढ्याबरोबर, बाबासाहेबांच्या 5 पिढ्याबरोबर मी काम करतो आहे. असा त्याग करतो वगैरे मी म्हणणार नाही, तर माझी जाहिरात नाही करायची, पण मी फक्त आणि फक्त सकाळी आंबेडकर, दुपारी आंबेडकर, रात्री आंबेडकर आणि स्वप्नातसुद्धा आंबेडकर वादीच राहा, दुसरा कुठला वादी होऊ नका अशी विनंती करतो. थांबतो. जय भीम. होतात आणि त्या ठिकाणी तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, मिशन तू हे सांभाळ. 57च्या नंतर ज्या निवडणुका होतात, 63 मध्ये ज्या परत निवडणुका होतात, तर अवघे फक्त 3 खासदार येतात. मी यासाठी मांडू इच्छितो की 3 खासदार येतात. एकीकडे 57ला 9 खासदार येतात, नंतर फक्त 3 येतात. जेव्हा याचा पूर्ण अभ्यास होतो तर बॅरिस्टर साहेब प्रथमतः राज्यसभेवरती बिल मांडतात की आम्हाला राजकीय आरक्षण नको. का बरं राजकीय आरक्षण नको? याचे बरेचसे कारण असतील, ते येणाऱ्या काळामध्ये आपण शोधून काढूया. पण 63ला 62ला जेव्हा शामबाबू खोब्रागडे लंडनला जातात, त्या पाठोपाठ त्या ठिकाणी व्यवस्था आंबेडकरी मिशनची स्थापना व्हावी या अनुषंगाने जेव्हा प्रयत्न होतं, आणि 63 मध्ये लंडनला बॅरिस्टर साहेब जातात, तर त्या ठिकाणी रिपब्लिक ही चळवळ, मगाशी भाषणामध्ये म्हटलं की सूर्य हा आमचा कुठे मावळणार नाही, ब्रिटिशांनी आमची सत्ता होती, त्याच कालखंडावरती बॅरिस्टर साहेबांनी रिपब्लिकन ग्रुप ऑफ ग्रेट ब्रिटन
चा ग्रुप असा लंडनमध्ये स्थापित करतात आणि येणाऱ्या काळामध्ये त्याची फलस्फूर्ती मिळाली त्याचा ओप न करता मी एवढंच म्हणेल की हा व्यक्ती या देश पातळीवरती नाही आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण ज्यांनी आपलं बाबासाहेबांची चळवळ घेऊन गेलेत, नंतरचा 67-69 2 वर्षाचा उपसभापतीचा काळ असेल, त्यानंतरचा काळ आणीबाणीचा काळ मी खास करून बोलेल या ठिकाणी. ज्या आणीबाणीच्या काळामध्ये जेव्हा देशामध्ये आंदोलन सुरू होतं, जयप्रकाश नारायण असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, जॉर्ज फर्नांडिस असतील, ज्या वेळेस आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी ज्या लोकांना जेलामध्ये डांबलं, त्यावेळेस बॅरिस्टर साहेब असं म्हणतात की या देशाच्या कंटकाला नख लावण्याचा इंदिरा गांधींनी प्रयत्न केला आणि हे हाणून पाडलं पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये इंदिरा गांधी सर्वांना डांबू शकली, पण बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना डांबू नाही शकली. कारण हा जो मानसपुत्र होता या दलित बौद्ध अनुयायांचा, जसा का हा काही प्राईम मिनिस्टर होता आणि या समुदायातल्या बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना मी अगर समजा डांबलं तर या देशामध्ये मोठं आंदोलन होईल याची तिला भीती होती, त्यामुळे ती डांबू शकली नाही. मी हे प्रामुख्याने या ठिकाणी सांगू इच्छितो. असे अनेकशे उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये आपण बराचसा बॅरिस्टर साहेब सांगू शकतो, पण वेळेच्या अभावी नेहमी अध्यक्ष राहणं हे जरा वेळ नसते आणि कालावधी निघून गेलेली आहे. माझे या ठिकाणी काका आहेत, मारुती तात्या, एक बोलू इच्छितो की हा जो परवा जो वाढला हा फक्त एका देवाजी बापूमुळे नाही वाढला. त्यांच्या सांगतीला मोठे बंधू पत्रुजी खोब्रागडे होते, हे दोघेही भाऊ आणि गोविंदरावही होते. पण हा जो प्रवास या बाबासाहेबाच्या चळवळीला गतिमान देण्याच्या अनुषंगाने पत्रुजी खोब्रागडेंचं पण फार योगदान आहे. काळाची परिस्थिती अशी होती की त्यांना वय जास्त भेटलं नाही आणि त्यामुळे त्यांचा निधनानंतर सर्वस्व जबाबदारी देवाजी बापूंकडे आली. आणि या पूर्व याच्यावरती बॅरिस्टर साहेबांना जो संघटनात्मक दृष्टिकोनातून जो वेळ मिळाला पाहिजे होता तो भेटला, पण तरी पण काळाच्या ओघामध्ये त्यांना असं भरपूर कार्य करायचं होतं, पण ते कुठेतरी थांबलं. नियतीचं म्हणा, पण अखेरच्या दिवसामध्ये 3 एप्रिलला त्यांची राज्यसभाचं पद गेलं होतं आणि 9 एप्रिलला त्यांचा मृत्यू होता. आणि त्या काळामधला आणि गिरीश बाबूच्या सोबतचा जो संवाद जो होता, त्यांना डिस्चार्ज मिळणार होता मंगळवार बुधवारला, जवळपास 6 तारखेला डिस्चार्ज होता. आणि गिरीश भाऊ आणायला गेले होते आणि ते गिरीश भाऊला म्हणतात की आता माझ्याकडे राज्यसभा नाही आहे, तरी पण आपण रिपब्लिकन पक्षाची आपण बांधणी करूया आणि आता आपण स्वघरी जाऊया. आणि तब्येतीची त्यांना बिलकुल डॉक्टरांनी म्हटलं होतं की तब्येत चांगली झाली आहे आणि परत या रिपब्लिकन पक्षाची बांधणी करूया. भलेही माझ्याकडे राज्यसभेचं पद नसेल, मला जाण्या येण्यासाठी काही आता सुविधा नसतील, तरी पण आपण या रिपब्लिकन पक्षाला बांधूया या संकल्पनेतून त्यांनी नेहमी निर्धार केला. आणि अखेरचा जेव्हा त्यांना अटॅक आला म्हणा किंवा जे काही त्यांचा मृत्यू झाला, त्या पश्चातही रिपब्लिकन चळवळ बांधण्याच्या अनुषंगाने नेहमी या बॅरिस्टर साहेबांवरती मानणारा वर्ग, आंबेडकरी चळवळीतील नेते या लोकांनी नेहमीच सहभाग घेतला. आणि त्यानंतर शांबाबू असतील, गिरीशबाबू असतील आणि नंतरच्या आजच्या परिस्थितीमध्ये खरं पाहिलं तर मानसपुत्र म्हटलं तर बाबासाहेबांच्या नंतर चळवळ सांभाळणारे आंबेडकर घराण्यामध्ये कोणी नव्हते. ती भूमिका बहुतेक बॅरिस्टर साहेबांना निभावावी लागली असेल. आजच्या परिस्थितीमध्ये अलग परिस्थिती असेल, तरी पण या चळवळीला गतिमान करण्याच्या दिशेने या लोकांची आहुती आम्ही अशीच जाऊ देणार नाही. माझे मोठे बंधू बडभाऊ खोब्रागडे असतील किंवा मी असेल, आम्ही एक संकल्प करूया. येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन चळवळ ही नक्कीच
आपल्याला न्याय देईल आणि आपण जो बॅरिस्टर साहेबांनी जो बघितलेला, बाबासाहेबांनी जो बघितलेला पक्ष असेल किंवा जी संविधान दिलं त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून असेल तर नक्कीच रिपब्लिकन पक्ष हे आपल्या चळवळीला गतिमान देईल. आणि या ठिकाणी मी जास्त न बोलता थांबतो. जय भीम. आणि या आभार प्रदर्शनाकरता मी मुन्ना खोब्रागडे यांना या ठिकाणी आमंत्रित करतो आहे की या सत्राचं त्यांनी आभार प्रदर्शन करावं. त्यापासून आज 3 दिवसपर्यंत आपल्याला कार्यक्रम आहे. आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित होते महेंद्र गायकवाड साहेब, यशवंत भीमराव वैद्य व MT मेश्राम साहेब. या सर्वांनी या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. यांचे सर्वांचे मी आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो.